सर्व कार्यकर्त्यांनी लक्षपूर्वक या कार्यक्रमाला सहभागी होऊन त्याचा आनंद घ्यावा आणि बाबासाहेबांच्या विचाराला अधिक ऐकण्यात उजाळा देऊन नेहमी ऐकण्यामध्ये आपण सावध राहून बाबासाहेबांना ऐकावं. प्रमुख वक्त्यांना सूचना आहे की त्यांनी आपलं विचार आणि मनोगत व्यक्त करावं. धन्यवाद. मध्ये जाईल ना. इथे भीम आहे तिथे भीम आहे, जिथे भीम माझा लढा देता आहे, जिथे माणसाला लढा येत नाही तिथे भीम माझा धडा देता आहे. सन्माननीय विचारपीठावरील सर्व मान्यवर, आजच्या कार्यक्रमाला लाभलेले आपल्या विहाराचे सर्वा प्रमुख पूज्य भदंत डॉक्टर उपगुप्तजी महास्तवीर, दुसरे भंतेजी पूज्य भंते पयावंश, कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष प्रकाशदादा कांबळे माजी नगरसेवक, त्यानंतर कार्यक्रमाचे उपाध्यक्ष राजकुमारजी सूर्यवंशी रिपब्लिकन सेनेचे परभणीचे जिल्हाध्यक्ष, विचारपीठावर असणारे नागेशजी हेगडे, कार्यक्रमाचं खूप सुंदर पद्धतीनं नियोजन करणारे आपले सहसचिव नसीरजी शेख, कोषाध्यक्ष सुभाष पांडवीर, सहकोषाध्यक्ष राहुलजी पुंडगे, संघटक संजय शिंदे, त्यानंतर चंद्रमुनीजी लोखंडे, माझे मित्र आमनजी जोंधळे, प्रदीपजी ननावरे महाबोधी चॅनलचे प्रमुख, त्यानंतर श्रीकांतजी हिवाळे, माझ्यासोबत आलेले सुफी परंपरेचा वारसा चालवणारे सलीमजी सिकंदर, त्यानंतर माझ्यासोबत आलेले अजितजी कदम, त्यानंतर आपल्या परिसराचे नगरसेवक अशोकरावजी धबाले, ॲडव्होकेट धम्मदीपजी जोंधळे खंदारे साहेब, त्यानंतर उत्तमजी भैया खंदारे आणि आपल्या जयंतीचे सगळे प्रमुख, सगळं मित्रमंडळ, जयंतीचे सगळे पदाधिकारी. आज आपण या ठिकाणी, मला वाटतं पहिला दिवस आहे ना आजच्या व्याख्यानमालेचा, आणि आपण जे काही सतत कार्यक्रम आयोजित केलेत पुढच्या सगळ्या टप्प्यामध्ये, त्याचा आपला हा आजचा पहिला दिवस आहे. आणि फार सुंदर विषय लावून आपण पहिल्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या जीवनचरित्रावर चर्चा करून आपण अभिवादन करणार आहोत. तत्पूर्वी या देशाला प्रचंड मोठी एक वैचारिक परंपरा आहे, संघर्षाची, अभिवादनाची परंपरा आहे. या परंपरेला अभिवादन करणं मी माझं पहिलं कर्तव्य समजतो. आणि म्हणून ज्यांनी हजारो वर्षापूर्वी या देशामध्ये माणुसकीची पहिल्यांदा लढाई सुरू केली आणि ज्यांनी सांगितलं चरत भिक्कवे चारिकम लोकानुकंपा याथानुहिताय, बहुजन हिताय बहुजन सुखाय, आदि कल्याण मध्य कल्याण अंत कल्याण, हे भिक्खूंनो सतत आयुष्यभर चारिका करत राहायचं आहे, ज्याच्यामुळे या देशातील समस्त शेतकरी, कष्टकरी, समस्त भारतीयांच्या जीवनाच्या सुरुवातीलाही, सगळ्यांच्या जीवनाच्या मध्यंतरी आणि सगळ्यांच्या जीवनाच्या शेवटीलाही सगळ्यांचं कल्याण होईल, असा कल्याणकारी मार्ग सांगणारे देशाचे सर्वोत्तम भूमिपुत्र, ज्यांनी जगाला शांतीचा आणि भारताला क्रांतीचा संदेश दिला, असे तथागत भगवान गौतम बुद्ध यांना मी या ठिकाणी अभिवादन करतो. तथागताच्या विचारधारेवर या देशामध्ये असंख्य राजे महाराजे उभे राहिले, त्यांनी प्रचंड मोठं काम केलं. पण दुर्दैव, या देशात इतकं चांगलं ग्रेट काम करणाऱ्या राजे महाराजांचा इतिहास कोणी लिहिलाच नाही. उलट त्यांच्याबद्दल बदनामीकारक साहित्य लिहून, त्या धर्मग्रंथातून अशा अनेक आमच्या पूर्वजांची, ग्रेट काम करणाऱ्या राजे महाराजांची या देशात सातत्याने बदनामी करण्यात आलेली आहे. आणि म्हणून लिखाणाचे अधिकार नसताना सुद्धा आपल्या मायमाऊल्यांनी खेड्यापाड्यात एक राजा जगवला, जपून ठेवला. दर दसरा दिवाळीला खेड्यापाड्यातल्या महिला म्हणायच्या, इडापिडा जाव आणि बळीचे राजे हो, म्हणून सविभागी राजा बळीराजा, महासम्राट बळीराजा. या बळीराजाच्या प्रमाणे ज्यांनी संपूर्ण जम्बूद्वीपावर आपलं राज्य उभं केलं, ज्यांनी समतेसाठी आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संगमित्रा यांना धम्मदान दिलं, ज्यांच्या कार्यकाळामध्ये
देशातला महाबोधी वृक्ष संपवल्याच्या नंतरही ज्यांनी श्रीलंकेवरून पुन्हा बोधी वृक्षाच्या फांद्या आणून पुन्हा तथागताचा महाबोधी वृक्ष देशभरामध्ये जागवला, पुन्हा त्याचं सुरुवात करून दिली। आणि म्हणून ज्यांच्याबद्दल एक शाहीर सांगतो, हजारों साल पहले की बात थी जब जम्बूद्वीप में खून की नदियां बहती थी, हर तरफ लड़ाइयां जारी थी, जिसने सारी लड़ाइयां जीत कर शान अपनी बढ़ाई थी। अफसोस हुआ था उस सम्राट अशोक को जिसने बाकी की जिंदगी बुद्धों के कदमों में चढ़ाई थी। आणि म्हणून सर्वस्व तथागताच्या चरणावर अर्पण करणारे सम्राट अशोक यांनाही मी अभिवादन करतो। अशोकाच्या नंतर ही समतेची चळवळ या देशामध्ये संतांनी चालवली होती। प्रत्येक संत सांगत होता की आम्ही तथागताच्या विचारधारेची लोक आहोत, आम्ही तथागताचा विचार या देशातून कधीही संपू देणार नाहीत, त्यांच्या विचार जगवण्यासाठी आम्हाला प्राणपणाला लावावं लागले तरी चालेल। आणि म्हणून कबीर सांगायचे, दुनिया कैसे बावरी पत्थर की पूजा की जाय, घर की चक्की कोई ना पूजे जी का पिसा खाय। लोक किती वेडे आहेत, दगडधोंड्यांची पूजा करतात पण घरच्या जात्यातून पीठ खायला मिळत असून सुद्धा कोणी जात्याची पूजा करत नाही, हा सुंदर तर्क मांडणारे संत कबीर होते। कबीरांच्या समकालीन संत रविदास सांगायचे, रैदास न ब्राह्मण पूजिये जो हो गुणहीन, पूजिये चरण चांडाल के जो हो गुण परवीन। अरे अस्पृश्याच्या वस्तीमध्ये एखादा विद्वान जन्माला आला तर त्याच्या पाया पडावं, पण ब्राह्मणाच्या घरात नालायक जन्माला आलं तर त्याच्या पाया कशामुळे पडता तुम्ही, काय गरज आहे त्याच्या पाया पडायची। आणि म्हणून या देशामध्ये विद्वत्तेला गुणवत्तेला महत्व देणारे असे रविदास होते। रविदास एके ठिकाणी म्हणतात, ऐसा चाहू राजमय जहां सबन को मिले अन्न, छोटो बडो सब संग बैठे रविदास रे प्रसन्न। मला एक आदर्श राज्य व्यवस्था हवी जिच्यात सर्व जाती धर्म पंथाचे लोक गुण्या गोविंदाने नांदतील, एकत्रित बसतील, एकत्रित उठतील। म्हणून आदर्श भीमराज्याची शिवराज्याची लोकशाहीची संकल्पना अगोदरच पुढे मांडून ठेवणारे संत रविदास यांनाही अभिवादन करतो। रविदास आणि कबीरांच्याच समकालीन ज्यांनी तुमच्या आमच्या जवळच्या हिंगोली जिल्ह्यातून नरशी गावातून ज्यांनी तथागताच्या विचारधारेवर समतेची सुरुवात केली, ज्यांनी सांगितलं बौद्ध अवतारी आम्ही झालो संत वर्णवया मात नामा म्हणे, आम्ही तथागत बुद्धांच्या विचारधारेचे संत आहोत असं सांगून ज्यांनी संपूर्ण भारत भ्रमण केलं, अशा एका ग्रेट संताला औंढा नागनाथाच्या मंदिरात कीर्तन करायला का गेलात म्हणून हाकलून लावण्यात आलं होतं। तेव्हा त्यांनी अभंग लिहिला, ही नदी न जाती मेरी पंडरी के राया, ऐसा नामा दर्जी तुमने काय को बनाया। नामा टाल बिना लेके राउल में गया, कीर्तन करते समय ब्राह्मणों ने बाहर ढकलाया। अरे चार वर्ण गाय के एक वर्ण दूध, तुम कहा के ब्राह्मण हम कहा के सूद। गायी चार रंगाच्या असतात पण दूध मात्र एकाच रंगाचं असतं, मग तुम्ही कसले ब्राह्मण आणि आम्ही कसले शूद्र। इथल्या धर्म व्यवस्थेला जाहीर प्रश्न करणारे संत नामदेव महाराज होते। नामदेवांच्या शिष्या जनाबाई म्हणतात, डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईल मी, हाती घ्यायला टाळ खांद्यावरी विना, आता मज मना कोण करी, पंढरीच्या पेठे मांडियेले पाल, मनगटावरी तेल घाला तुम्ही, जनी म्हणे झाले मी वेसवा, निघाले केशवा घर तुझे। डोक्यावरचा पदर कमरेला खोसून मी भर बाजारात येणार आहे आणि भर बाजारात येऊन लोकांना अंधश्रद्धा गुलामीतून कर्मकांडातून मी मुक्त करणार आहे। लोक म्हणतील असं वागणाऱ्या स्त्रीला लोक म्हणतील आगावची बाई आहे, वाया गेलेली बाई आहे। म्हणून मी आजच घोषणा करते, कुणाला काय मनगटावर तेल घालून बोंबलायचे तर बोंबला, मी कुणाच्याच बापाला घाबरणार नाही। उलट जर तुम्ही मला नाव बोट ठेवत असताल तर मी आजच सांगते, मी विठ्ठलाचं घर निघायला तयार आहे, पांडुरंगाची वेश्या व्हायला तयार आहे, पण प्रबोधनाचं काम काही मी थांबवणार नाही। आणि म्हणून इतक्या विद्रोही परंपरेच्या मध्ययुगीन भारतातल्या आदर्श कवयित्री लेखिका संत जनाबाई यांनाही अभिवादन करतो। नामदेव जनाबाईंच्या नंतर हा वारसा ज्यांनी चालवला असे जगतवंद्य जगद्गुरु तुकोबाराय या देशात मनुस्मृती नावाचा धर्मग्रंथ ब्राह्मणाचा ब्र सुद्धा काढू देत नव्हता, परंतु ज्यांनी स्वतः अभंग लिहून मनुस्मृतीच्या विरोधातली सगळी नियमावली मोडीत काढायला सुरुवात केली, ज्यांनी सांगितलं काय महिमा वर्णू आता सांगणे किती, कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती। अरे आमच्या तथागत विठ्ठलाचा काय महिमा सांगावा, चुकून 1 कोटी ब्राह्मणांची हत्या झाली आणि एकदाच विठ्ठलाचं तोंड पाहिलं तर सगळं पाप धुतलं जातं। हा मनुस्मृतीच्या विरोधातला अभंग लिहिणारे, अभंग गाऊन दाखवणारे जगतवंद्य जगद्गुरु तुकोबाराय आणि त्यांचा हाच अभंग कृष्णा भास्कर कुलकर्णीला कापून प्रत्यक्षात उतरवणारे त्यांचे खरे पटशिष्य, ज्यांनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून घोड्यांच्या टापांचा आवाज दिल्लीच्या तख्तापर्यंत नेला आणि ज्यांनी रयतेचं गोरगरिबांचं कष्टकऱ्यांचं राज्य उभं केलं असे छत्रपती शिवाजी महाराज, जिने माहेरची देशमुखी आणि सासरची पाटीलकी याच्याही पलीकडे उदात्त विचार करून मानवी समाजाला मावळ्या एकाच संज्ञेत बांधलं, जिने या देशामध्ये खऱ्या अर्थाने सगळ्यांना समानतेने वागवण्यासाठी आपल्या पुत्राच्या द्वारे रयतेचं राज्य उभं केलं, अशा राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ आणि ज्या आजीनं जगाला नातू दिला, ज्या नातवाने चारही बाजूंनी युद्ध यादव्यांना तोंड देत घरातील बंड मोडून काढलं, ज्यांनी साहित्याच्या क्षेत्रात मोलाची कामगिरी केली, ज्यांनी जगाला नखशिकात 7 शतक नायिका भेद आणि बुद्धभूषणम नावाचा सर्वोच्च धर्मग्रंथ दिला असे शाक्तवीर युवराज छत्रपती संभाजी महाराज, त्यानंतर तुमच्या आमच्या आरक्षणाचे जनक लोकराजा राजर्षी शाहू महाराज,
ज्यांनी 29 वर्ष घोड्यावर बसून राज्यकारभार केला अशा लोकमाता अहिल्यामाई होळकर, आणि ज्यांनी तुमच्या आमच्या स्वातंत्र्याचा लढा सुरू केला, ज्यांनी सांगितलं की या देशातलं 1857चं बंड शेठजी भटजी लाटजींचं आहे, हे बंड काही आमचं नाही, आमच्या स्वातंत्र्याची लढाई आमच्या हक्क अधिकारांपासून सुरू होते, आमच्या शिक्षणापासून होते, आणि म्हणून या देशाचे खरे राष्ट्रपिता क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले साहेब आणि विद्येची खरी दैवत क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले. देवाला सोडलेल्या देवदासी झाल्या, खंडोबाला सोडलेल्या मुरळ्या झाल्या, पण यल्लमाला सोडलेल्या जोगतीनी झाल्या, पण सावित्रीला सोडलेली कोणी डॉक्टर, कोणी इंजिनियर आणि एक तर राष्ट्रपतीच झाली. म्हणून क्रांतीज्योती सावित्रीमाईंनाही अभिवादन करतो. सावित्रीमाईंचा ज्योतिरावांचा वारसा पुढे चालवणारे आणि ज्यांनी या देशातल्या प्रत्येक संतावर झालेल्या अपमानाचा बदला घेतला. बघा, मराठ्याच्या घरात जन्माला आलेले तुकोबाराय म्हणायचे, घोकावया अक्षर मज नाही अधिकार. आता मराठ्यांनाच अक्षर घोकण्याचे अधिकार इथं नसतील तर शूद्रातिशूद्रांचे काय हाल असतील, आदिवाशांचे भटके मुक्तांचे काय हाल असतील. तुकोबाराय म्हणतात, नाही कोणी येथे मुक्यांचा जाणं. आम्ही मुके आहोत, आम्हा मुक्यांची जाणीव असणारा कोणी नायकच नाहीये, आम्हा मुक्यांचा आवाज बनणारा या देशात कोणी नायक नाही. हाच तुकोबारायांचा अभंग घेऊन मराठ्याच्या घरात जन्माला आलेल्या तुकोबारायांच्या नावाने मूक नायक पेपर सुरू करणारे, मूक नायक पेपरला तुकोबारायांच्या अभंगाची ओळ देणारे आणि संत रविदासांना आपला ग्रंथ अर्पण करणारे, कबीरांना गुरु मानणारे, माळ्याच्या घरात जन्माला आलेल्या फुलेंना गुरु मानणारे, अर्थात पर्यायाने या देशातल्या सगळ्या जाती धर्म पंथाच्या लोकांना अगदी डोळ्यासमोर ठेवून ज्यांनी या देशामध्ये खऱ्या अर्थाने प्रचंड मोठी क्रांती केली. 2500 वर्षाच्या नंतर या देशातल्या सर्वोच्च आणि टॉपेस्ट महापुरुष बनण्याचं ज्यांचं श्रेय ज्यांच्या पदरात जातं, असे भारतीय घटनेचे खरे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने मी मानाचा मुजरा करतो, अभिवादन करतो. बघा, बाबासाहेबांच्या बद्दल अनेक शाहिरांनी अनेक पद्धतीने लिहून ठेवलेलं आहे, आणि म्हणून बाबासाहेब गेल्याच्या नंतर 6 महिन्यातच ज्यांनी शाहिरीतून बाबासाहेबांना मानवंदना देताना सांगितलं, जग बदल घालून घ्याव मला सांगून गेले भीमराव, गुलामगिरीच्या या चिखलात का ऋतून बसला ऐरावत, चल निघ घे बिनीवरती धाव मला सांगून गेले भीमराव, असं म्हणणारे या देशाचे साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. त्यानंतर शिकलेल्या लोकांनी ज्यांनी जाहीर प्रश्न केला, तुझ्या हाती तूप आलं तुझ्या हाती साय, समाजाचं काय रे गड्या समाजाचं काय, टाटा बिर्ला तरतील बाकी सारीच उपाशी मरतील, असं म्हणणारे लोककवी वामनदादा कर्डक. आणि ज्यांनी आयुष्याच्या शेवटची सगळी कीर्तनं बाबासाहेबांचं नाव घेऊन केली, ज्यांनी कीर्तनात सांगितलं एक वेळचं जेवणाचं ताट मोडा पण डॉक्टर आंबेडकरांसारखं शिका, ज्यांनी आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात पंढरपूरच्या सगळ्या धर्मशाळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने केल्या, आणि ज्यांनी सांगितलं बाबासाहेब तुमची आमची भेट फार उशिरा झाली, अगोदर झाली असती तर मी धर्मशाळा उभ्या करण्याऐवजी शिक्षण संस्था तुमच्या मदतीने उभ्या केल्या असत्या, असं चांगलं कीर्तनातून मार्गदर्शन करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. आणि ज्यांनी सांगितलं शिक्षण याचसाठी घेणे की जगता यावे जीवन सुंदरपणे, वडिलाने मुलगा नाही शिकविला तोही पापाचा भागीदार झाला, जैसे जन्म देणे त्याला तैसेचे शिक्षण देणे. शिक्षणाचा आदर्श महत्व ग्रामगीतेतून सांगणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि परिवर्तनवादी चळवळीतल्या तमाम महापुरुषांना आणि गणनायकांना मी या ठिकाणी बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने मानाचा मुजरा करतो, अभिवादन करतो. बघा, या देशाला इतकी ग्रेट समतेची परंपरा असताना सुद्धा या देशामध्ये या समतेच्या परंपरेचा विसर पडला होता, आणि विसर पडायच्या काळाच्या टप्प्यावर पुन्हा एकदा या सगळ्या समतेच्या परंपरेला उजाळा द्यायला सुरुवात कोण केली असेल तर ती ज्योतिराव फुलेंनी. पहिल्यांदा ज्योतिराव फुलेंनी बळीराजाचा पवाडा लिहिला, खंडोबा भैरोबा ज्योतिबांचा वारसा सांगायला सुरुवात केली, त्यांनी मोहम्मद पैगंबर साहेबांचा पवाडा लिहिला, त्यांनी दस्सू दासांचा पवाडा लिहिला आणि सांगितलं की या देशामध्ये या सगळ्या महापुरुषांचं उरलेलं कार्य चालवणारा निश्चितच कुणीतरी जन्माला येईल. आणि म्हणून फुले आपले अखंड लिहिताना एका ठिकाणी सांगतात, मांग महार निंदा ठावे नाही व्यथा, जाळा मनुग्रंथा एकदाची. यांच्या धर्मग्रंथांमध्ये सातत्याने आमची टिंगलटवाळी करण्यात आलेली आहे, यांच्या धर्मग्रंथांमध्ये सातत्याने आमची बदनामी करण्यात आलेली आहे, अशा धर्मग्रंथांना काडी लावली पाहिजे असं फुले जाहीर सांगतात. आणि म्हणून फुले सांगतात, फुले गेल्याच्या नंतर बघा, फुलेंचा एक किस्सा सांगून आपण बाबासाहेबांकडे वळूया. एकदा काय झालं, ज्योतिराव फुलेंच्या घरी त्यांचे सासू सासरे सावित्रीमाईंचे आई वडील आले. सावित्रीमाईंचे आई वडील आल्याच्या नंतर म्हणाले, जावाय बापू आमच्या मुलीला लग्न होऊन बरीच वर्ष झालेले आहेत, तुम्हाला काही मूलबाळ होत नाही, असं करा तुम्ही दुसरं लग्न करा. पुन्हा ज्योतिरावांनी ऐकून ऐकल्यासारखं केलं. पुन्हा ज्योतिरावांचे सासू सासरे म्हणाले, जावाई बापू आमच्या मुलीला दुसरी सवत आणा, सावित्रीला दुसरी सवत आणा. ज्योतिराव फुले म्हणाले, समजा मी सावित्रीला दुसरी सवत आणली आणि तिलाही जर मूलबाळ नाही झालं तर मग तुम्ही साऊला दुसरा सवती आणून द्याल का? दरवेळेला मूलबाळ होत नसेल तर स्त्रियांमध्येच दोष असतो का?
सावित्रीमाई एकदा म्हणाल्या उद्विग्न होऊन, अहो खरंच तुम्ही दुसरं लग्न करा. ज्योतिराव म्हणाले, अगं साऊ, दुसऱ्या लग्नाचा आग्रह कशासाठी, का करायचं दुसरं लग्न? तेव्हा सावित्रीमाई म्हणाली, आपण मेल्यावर आपल्या समाधीवर 4 फुलं व्हायला येणारा आपला वारसदार नको का? अहो आपल्याला एखादा वारसदार पाहिजे की नाही आपलं कार्य पुढे चालवणारा? तेव्हा ज्योतिराव म्हणाले, अगं सावित्री, पोटची पोरं आपला वारसा पुढे चालवतील की नाही याची गॅरंटी नाही. म्हातारपणामध्ये ढाळजत बसवतात किंवा घराच्या बाहेर काढून देतात, शेतात नेऊन कुठेतरी झोपडीत टाकतात. पोटची पोरं आपला वारसा चालवतील की नाही याची गॅरंटी नाही. पण निश्चितच आपण मेल्यावर आपली समाधी शोधत एखादा आपला शिष्य येईल, आपला वारसदार येईल, आपल्या समाधीवर फुलं अर्पण करेल आणि आपलं दिनांक, वेळ, वारा सहित उरलेलं कार्य पुढे चालवेल. फुले गेल्याच्या नंतर 1 वर्षांनी ज्यांचा जन्म झाला, ज्यांनी कधी ज्योतिराव फुलेंना प्रत्यक्ष समक्ष पाहिलं नाही, असा ज्योतिरावांचा एक वारसदार जन्माला आला आणि ज्यांनी फुलेंचं उरलेलं दिनांक, वेळ, वार सहित अपुरं कार्य खऱ्या अर्थाने पूर्ण करून दाखवलं, असा फुलेंचा खरा वारसदार म्हणजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होत. आणि म्हणून बघा, या देशातली क्रांती प्रतिक्रांतीची लढाई सांगताना बाबासाहेबांनी क्रांती प्रतिक्रांती ग्रंथ लिहूनच सांगितलं की आमच्या देशाचा लढा कसा आहे. त्याच्या अगोदर ज्योतिराव फुले सुद्धा सांगतात, आमची लढाई शेटजी, भटजी, लाटजी विरुद्ध शूद्र, अतिशूद्र अशी आमची लढाई आहे आणि ही लढाई आम्ही चालवली पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेबांनी बालवयातच शिक्षण घेत असताना सगळं सत्यशोधक पद्धतीचं साहित्य वाचलं. एकदा मुंबईच्या एका बागेमध्ये बाबासाहेब पुस्तकांचं वाचन करायला जात असताना त्यांची कृष्णाजी केळुसकर कदम यांची भेट झाली. कदम म्हणाले, ज्या पोराचं वय फुलण्याचं, भरण्याचं, उमलण्याचं आहे, शाळेत जाण्याचं वय आहे, हा पोरगा शाळेच्या अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त सुद्धा पुस्तकं वाचतो. घरी किंवा शाळेत पुस्तकं वाचायला चांगली जागा उपलब्ध नाही म्हणून बागेत येऊन वाचतो. कृष्णाजी केळुसकर गुरुजी प्रचंड प्रभावित झाले आणि बाबासाहेबांना बरीचशी पुस्तकं द्यायला लागले. बाबासाहेबांची 10वी पूर्ण झाल्याच्या नंतर जेव्हा त्या चाळीमध्ये बाबासाहेबांचा सत्कार समारंभ ठेवला, तेव्हा कृष्णाजी केळुसकर यांनी बाबासाहेबांना बुद्धचरित्र दिलं आणि सुभेदार रामजी आंबेडकर यांना सांगितलं की पोरगा इतका हुशार आहे, अहो अभ्यासक्रम तर सहजरित्या तो पूर्ण करत आलेला आहे, त्याच्या व्यतिरिक्तही त्याला वाचायची आवड आहे. अशी रत्न फारच क्वचित लोकांच्या घरात जन्माला येतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल केळुसकर गुरुजी सांगतात, त्याला जी काही मदत लागेल ती आपण मिळवून देऊ, परंतु याच्या शिक्षणात खंड नाही पडला पाहिजे. केळुसकर गुरुजी म्हणाले, एकदा सयाजीराव गायकवाडांनी एका कार्यक्रमात घोषणा केलेली आहे की शूद्र अतिशूद्रांची कुणाचीही मुलं शिक्षणासाठी विदेशात जाऊ इच्छित असतील, असे टॉपेस्ट अभ्यास करणारी पोरं असतील तर मी त्यांना मदत करायला तयार आहे. केळुसकर गुरुजी सुभेदार रामजी आंबेडकर यांना म्हणाले की मी सयाजीराव गायकवाडांकडे शब्द टाकतो. बाबासाहेबांच्या बद्दल शब्द टाकला. सयाजीराव गायकवाडांनी झेलला आणि 2 वेळा बाबासाहेबांना विदेशात शिक्षणासाठी पाठवण्यात आलं. जागतिक दर्जाच्या सगळ्या डिग्र्या घेऊन बाबासाहेब पुन्हा मायदेशात आले. बाबासाहेबांच्या शिक्षणाबद्दल बोलायचं झालं तर 1.5-2 तास जातील इतक्या बारकाव्याने त्यांनी अभ्यास केलेला आहे. बाबासाहेब जेव्हा वयाच्या 25व्या वर्षी म्हणजे 1916 रोजी विदेशात शिकायला जातात, तेव्हा बाबासाहेबांनी पहिल्यांदा जो ग्रंथ लिहिला त्याचं नाव होतं जाती व्यवस्था, तिचा उगम, स्वरूप. अशा पद्धतीचा पहिला प्रबंध बाबासाहेबांनी लिहिला. म्हणजे ज्यांनी आयुष्यात लिखाणासाठी पहिल्यांदा पेन उचलली तेव्हा त्यांनी काय लिहिलं तर या देशातली अस्पृश्यता, जाती व्यवस्थेच्या संदर्भातला आपला पहिला प्रबंध लिहिला. म्हणजे बाबासाहेबांच्या डोक्यामध्ये इथल्या जाती व्यवस्थेच्या, अस्पृश्यतेच्या बद्दल किती पद्धतीचा अभ्यास होता, त्यांची किती करुणा होती, किती ही जाती व्यवस्था संपावी ही त्यांना किती तळमळीनं वाटायचे, त्यांच्या पहिल्या प्रबंधावरून लक्षात येतं. आणि म्हणून बाबासाहेबांनी 1916 रोजी हा प्रबंध लिहून भारतीय जाती व्यवस्थेचा प्रश्न जागतिक पटलावर मांडला. आणि म्हणून अर्थशास्त्रातला आशिया खंडातला दिग्गज टॉपेस्ट पहिला माणूस, भारतातला अर्थशास्त्रातली पहिली डिग्री घेणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहिले माणूस आणि जाती व्यवस्थेचा, अस्पृश्यतेचा जागतिक पातळीवर हा प्रश्न उपस्थित करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहिले होते. आणि म्हणून बाबासाहेबांच्या आयुष्याला हजारो लाखो कांगोरे आहेत. आता आपण तुम्ही बऱ्याचशा जयंतीच्या पोस्ट बघत असाल, म्हणजे शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्यासाठी शेतीविषयक भूमिका घेणारे बाबासाहेब आहेत, शेतमजुरांच्यासाठी भूमिका घेणारे बाबासाहेब आहेत, किंवा भाकरा नांगल प्रकल्प असेल, नद्याजोड प्रकल्प असेल, त्याचे पहिले उद्गाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. प्रॉब्लेम ऑफ रुपी ग्रंथ लिहून भारतीय चलनाला अमेरिकन चलनाशी टक्कर देणारं भारतीय चलन कसं उंचीवर नेता येईल अशी पहिल्यांदा मांडणी करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. अनेक बँकांच्या क्षेत्रामध्ये बँकांना सल्ले देणारे बाबासाहेब आंबेडकर आहेत. अनेक विद्यापीठाला शिक्षण क्षेत्राचा ढाचा उपलब्ध करून देणारे बाबासाहेब आहेत. असे अनेक बाबासाहेबांच्या जीवनाला प्रचंड मोठे कांगोरे आहेत, ज्या महापुरुषांच्या बद्दल आपल्याला
कमीत कमी 1 महिन्याची व्याख्यानमाला लावली तरी त्यांच्याबद्दल सांगताना आपल्याला कमीच पडेल। आणि म्हणून जगभरात सगळ्यात जास्त ज्यांचे पुतळे आहेत, जगभरात सर्वात जास्त ज्यांच्यावर गीतं लिहिलेली आहेत आणि जगभरात ज्यांच्यावर सर्वात जास्त ग्रंथ निर्मिती आजही चालू आहे, असा जगातला एकमेव महामानव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत। भारतात सर्वाधिक विद्यापीठांना, 14 पेक्षा जास्त विद्यापीठांना बाबासाहेबांची नावं आहेत, 500 पेक्षा जास्त महाविद्यालयांना बाबासाहेबांची नावं आहेत आणि किमान 750 किंवा 1000 पेक्षा जास्त शाळा कॉलेजेसला बाबासाहेबांची नावं आहेत। भारतामध्ये सुद्धा सर्वात जास्त शिक्षण क्षेत्रात ज्यांचं नाव सातत्याने उपयोगाला आणलं जातं ते म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आहेत। म्हणजे काय तर या देशातल्या सगळ्याच पद्धतीच्या पूर्वीच्या रेकॉर्डला मोडणारे, पूर्वीचे सगळ्याच पद्धतीचे रेकॉर्ड ब्रेक करून टाकणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते। परंतु अलीकडच्या काळामध्ये आपण काय झालेलं आहे तर बाबासाहेबांवर जेवढ्या मोठ्या प्रमाणावर चर्चा व्हायला हवी होती, त्यांच्या साहित्याचा उहापोह व्हायला होता, तो कमी झाला आणि मग आपण दुसऱ्याच मार्गाने बाबासाहेबांना समजून घेत बसलो। आणि म्हणून शाहिरांच्या बद्दल बाबासाहेबांनी एका ठिकाणी कुणाला बघून सांगितलं होतं तर वामनदादा कर्डकांसारख्या शाहिरांना बघून सांगितलं होतं की तुमच्यासारख्या शाहिरांची एक शाहिरी आणि माझी 10 भाषणं किंवा माझी 100 भाषणं, असं बाबासाहेब कुणाकडे बघून म्हणाले? वामनदादा कर्डक यांच्याकडे बघून। परंतु दुर्दैव असं की त्यानंतरचा शाहीर वर्ग अपडेटच झाला नाही। त्यानंतरच्या शाहीर वर्गाने बाबासाहेबांच्या संदर्भातली चरित्रात्मकच गाणी लिहिली, साहित्याकडे दुर्लक्ष केलं आणि मग माझा भीम, मवा भीम, माझा भीम म्हणता म्हणता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केवळ बौद्धवाड्यापुरते, केवळ अस्पृश्य किंवा केवळ मागासवर्गीय असतील किंवा केवळ शेड्यूल कास्ट पुरते करण्याचं काम मधल्या काळामध्ये झालं। परंतु तरीही एक मोठा साहित्यिक वर्ग, लेखक वर्ग सातत्याने ओरडून सांगायला लागला की अरे ज्या महापुरुषाला तुम्ही समजून घेण्यात कुठेतरी चूक करत आहात, त्यांचं विश्वव्यापक काम आहे आणि तुम्ही सगळ्यांनी त्यांचं विश्वव्यापक काम पुढे मांडायला सुरुवात केली पाहिजे। आणि म्हणून बाबासाहेबांच्या आयुष्याची पहिली जी सुरुवात होते ती कुठल्या पुस्तकाने तर जाती व्यवस्थेच्या संदर्भातल्या पुस्तकाने। बाबासाहेबांचा आजही एक कोलंबिया विद्यापीठात ग्रंथ अभ्यासक्रमाला आहे, म्हणजे फारच कमी लोकांनाही माहिती आहे। बाबासाहेबांचा वेटिंग फॉर व्हिसा नावाचा केवळ 20 पानाचं आत्मचरित्र। बघा, लोकांनी आत्मचरित्र लिहिलं की किती लिहितात? 500 पानाचं, 1000 पानाचं, तेवढं लिहून मी ते लेखक काय सांगतो भाषणात? नाही, माझ्या आयुष्यातले बरेच प्रसंग राहून गेलेत, मी दुसऱ्या आत्मचरित्रात लिहिणार आहे। आपले शरण कुमार निंबाळेचं बघा, पहिलं आलं आत्मचरित्र कुठलं? अक्करमाशी। शरण कुमार निंबाळेनं आणखीन आत्मचरित्र लिहिलं, पुन्हा अक्करमाशी। म्हणजे एकदा लिहून काय सफिशियंट झालं का तर पुन्हा लिहावं लागलं, पुन्हा अक्करमाशी। नरेंद्र जाधवांचं तुम्हाला माहिती आहे, आम्ही आणि आमचा बाप नावाचं चरित्र आहे, आत्मचरित्र आहे, टपाऱ्याच्या टपाऱ्या। बाबासाहेबांचं आत्मचरित्र केवढं आहे? केवळ 20 पानांचं आत्मचरित्र आहे, वेटिंग फॉर व्हिसा। आणि हे 20 पानाचं आत्मचरित्र कोलंबिया विद्यापीठात आजही शिकवलं जातं। काय त्या आत्मचरित्रात तर बाबासाहेबांनी संबंध त्यांच्या शिक्षण क्षेत्रामध्ये पदार्पण होईपर्यंत त्यांच्या वाट्याला आलेले अस्पृश्यतेचे, जाती व्यवस्थेचे कटू अनुभव त्याच्यामध्ये लिहिलेले आहेत। बाबासाहेबांनी आम्ही खेड्यापाड्यात आमच्या वडिलांना भेटायला जाताना कसा गाडीवाला आमच्याशी जातीयवाद करत होता, किंवा मी शाळेमध्ये बोर्डावर लिहायला जात असताना शाळेच्या फळ्याच्या मागचे ठेवलेले डब्बे उचलण्यासाठी पोरं कसे पुढाकार घ्यायचे, किंवा मला बऱ्याच वेळेला शाळेच्या बाहेर बसवलं जायचं, शाळेतल्या माठाला पाण्याला हात लावू दिला जायचा नाही। मला संस्कृत विषय शिकायला घ्यायचा असताना सुद्धा केवळ अस्पृश्य कुटुंबात जन्माला आलो म्हणून मला संस्कृत विषय ब्राह्मण शिक्षकाने घेऊ दिला नाही। अशा पद्धतीचे अनेक उदाहरणं देणारं बाबासाहेबांचं हे वेटिंग फॉर व्हिसा नावाचं आत्मचरित्र आहे। म्हणजे याच्यामध्ये सुद्धा बाबासाहेब आंबेडकर कुठली समस्या प्राधान्यक्रमाने मांडतात तर भारताची जाती व्यवस्था, भारताची अस्पृश्यता पुढे मांडून बाबासाहेब आंबेडकर त्याकडे सगळ्यांचं लक्ष केंद्रित करतात। आणि म्हणून बाबासाहेबांचा याच संदर्भातला तिसरा ग्रंथ कुठला आहे तर त्यांना अगदी जातपात तोडो नावाच्या एका मंडळाने बाबासाहेबांना भाषणासाठी बोलवलं होतं। सगळ्यांनी त्या जातपात तोडो मंडळाकडे काड्या केल्या आणि सांगितलं डॉक्टर आंबेडकर केवळ जाती व्यवस्थेवर बोलत नाही तर आपल्या धर्मग्रंथांच्या बद्दल बोलतात, धर्मग्रंथांना काडी लावा म्हणून सांगतात, धर्मग्रंथांच्या बद्दल आदवा तद्वा बोलतात, बाबासाहेबांचं व्याख्यान लावू नका। जातपात तोडो मंडळाचे कार्यकर्ते गेले हादरून, खरंच बाबासाहेब असं स्टेजवर बोलले तर मग आमचं कसं व्हावं? म्हणजे बाबासाहेबांच्या अगोदर ज्या जाती व्यवस्था तोडणाऱ्या चळवळी आणि समित्या होत्या त्यांचं म्हणणं काय होतं? धर्मव्यवस्था कायम ठेवून
किंवा इथल्या धर्माला काही धक्का न लावता जाती व्यवस्था तोडायची. आणि बाबासाहेब म्हणायचे सर्वस्वी या धर्मव्यवस्थेच्या जोरावर तर ती जाती व्यवस्था चालते, अगोदर धर्मव्यवस्थेची समीक्षा झाली पाहिजे अशी बाबासाहेबांची भूमिका होती. बाबासाहेबांना पत्र पाठवण्यात आलं की तुम्हाला तुमच्या भाषणामध्ये काही बदल करता येईल का. बाबासाहेब म्हणाले काना मात्रा वेलांटीचा सुद्धा बदल करणार नाही, नाही बोलवलं तरी चालेल, मी काय यायला तयार नाही. बाबासाहेबांनी यायला नकार दिला आणि बाबासाहेबांनी अॅनहिलेशन ऑफ कास्ट नावाचा तो लिहिलेला भाषणाचा मथळा पुस्तक रूपाने छापला आणि पुस्तक रूपाने छापल्याबरोबर सबंध भारतात हाहाकार उडाला. कारण बाबासाहेबांनी त्याच्यामध्ये ज्या जातीअंताच्या मुद्दे सांगितले, ज्याच्यामध्ये सहभोजनाचा मुद्दा सांगितला, ज्याच्यामध्ये बाबासाहेबांनी सांगितलं होतं आंतरजातीय विवाह सोहळे झाले पाहिजे, पण सगळ्यात कुठला महत्वाचा मुद्दा सांगितला तर इथली जाती व्यवस्था ज्या धर्मग्रंथांवर उभी आहे, इथली जाती व्यवस्था ज्या धर्माच्या चाकोरीवर उभी आहे, त्या धर्मग्रंथांना काडी लावली पाहिजे, ते धर्मग्रंथ नाकारले पाहिजे, त्या धर्मग्रंथाची चिकित्सा केली पाहिजे, असं बाबासाहेबांनी त्याच्यामध्ये पहिला मुद्दा मांडला. आणि म्हणून सगळीकडे हाहाकार सुरू झाला, अरे हे तर काही खरं नाही बाबा, आमच्या धर्माला यांनी हात घातलेला आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी अनेक वेळा धमकीचे पत्र यायला लागले, आम्ही तुमच्यावर हल्ले करू अशा धमक्या यायला लागल्या. बाबासाहेबांची एक प्रेस होती, पुस्तकं छापायची प्रेस जाळण्यात आली. बाबासाहेबांना बऱ्याच वेळेला आपल्या कुटुंबांची काळजी वाटायची, पत्र लिहून सांगावं लागायचं की घरादाराच्या आजूबाजूला कोणीतरी आपल्या जवळची माणसं उभं करा, कारण राजकीय क्षेत्रामध्ये माझ्यावर सूड उगवायचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. आणि म्हणून या देशात जे जे लोक जातीअंताची अस्पृश्यता निवारणाची चळवळ राबवतात त्यांच्यावर अशाच पद्धतीने हल्ले केले जायचे, त्यांना बदनाम केलं जायचं, त्यांच्याबद्दल अत्यंत चुकीच्या पद्धतीची मांडणी केली जायची. आणि म्हणून बाबासाहेबांना समजून घेताना आम्ही सगळ्या अंगाने समजून घेतलं पाहिजे. नाहीतरी काय झालंय, गाव पातळीवर मी बऱ्याच ठिकाणी कार्यक्रमाला गेल्यावर प्रश्न विचारतो की इथं असे किती लोक आहेत की ज्यांनी बाबासाहेबांचं बुद्ध आणि त्यांचा धम्म हे पुस्तक सोडता. कारण बुद्ध आणि त्यांचा धम्म आम्ही चातुर्मासामध्ये किंवा वर्षावासामध्ये आम्ही तो वाचत असतो, आणि म्हणून वर्षावासामध्ये वाचल्यामुळे आम्हाला बुद्ध आणि त्यांचा धम्म बाबासाहेबांच्या ग्रंथाचा परिचय झाला. पण मी बऱ्याच खेड्यामध्ये हा प्रश्न विचारतो, बुद्ध आणि त्यांचा धम्म सोडून बाबासाहेबांचं एक तरी पुस्तक वाचणारी इथं किती लोक आहेत. तर म्हणजे आपल्याही सभागृहात माझा तो प्रश्न आहे की बुद्ध आणि त्यांचा धम्म सोडून बाबासाहेबांचं इतर एक तरी पुस्तक वाचणारे किती लोक आहेत. आपण बघूया. एक हात वर आहे. आपल्या पूर्णेला बरेच हात वर आहेत. आपल्या पूर्णेला वैचारिक चळवळीचा वारसा असल्यामुळे साहजिकच आपण बाबासाहेबांची इतरही पुस्तकं वाचलेली असणार आहेत. परंतु नगर जिल्हा जे प्रचंड श्रीमंत नगर शहर आहे, अशा नगर शहरामध्ये इतकं सुंदर भव्यदिव्य विहार सुद्धा नाही. तुम्हाला सांगताना मला अत्यंत म्हणजे कमीपणा वाटतोय की मला बऱ्याच वेळेला नगर जिल्ह्यातल्या प्रॉपर नगर शहरामध्ये व्याख्यानाला जायची वेळ आली. आपल्या मराठवाड्यासारखं नगर गरिबीतलं शहर आहे का बरं? प्रचंड श्रीमंत शहर, प्रचंड 100 बडकर 1 श्रीमंत लोक, पण इतकं सुंदर सुद्धा, एवढं टॉपेस्ट सुद्धा प्रॉपर नगरमध्ये विहार उभं राहू शकलेलं नाही. किंवा अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्यावर, खेड्यात गेल्यावर विचारतो बाबासाहेबांचं साहित्य वाचलं का, लोकांचे हात सुद्धा वर येत नाही. हे बाबासाहेब गेल्यानंतरची आपली सगळ्यांची अवस्था आहे. आणि म्हणून आम्ही ठरवलं ठीक आहे ना, वाचता येत नसेल, वाचायची आवड नसेल, आम्ही तुम्हाला बाबासाहेब दिनांक वेळ वाईज सांगू, तुम्हाला खेड्यापाड्यांमध्ये बाबासाहेबांचा वारसा सांगू, परंतु त्यांचं उरलेलं कार्य मात्र आपल्याला पुढं कुठल्या ना कुठल्या मार्गाने चालवायचं आहे. आणि म्हणून खेड्यापाड्यामध्ये लोक कसे असतात बघा, किती हेकाड असतात. एका गावामध्ये आम्ही कार्यक्रमाला गेलो, थोडासा उशीर झाला आणि गावात मंडप कुठं टाकलाय, काय भोंग्याचा आवाज बी येईना, कार्यक्रम कुठे काय मिळत लागना. एका चौकामध्ये गाडी उभी केली, एक म्हातारा बसलेलं होतं, गाडीचा काच खाली केला. म्हणलं का हो बाबा, म्हणलं अमुक अमुक ठिकाणी कार्यक्रमाला जायचंय म्हणलं, आणि ते रस्ता कुठे? बाबा म्हणले असं पुढे जा, एक चौक लागेल, चौकातून उजवीकडे एक झाड लागेल म्हणले, आणि पुन्हा डावीकडे वळा म्हणले, तुम्हाला कार्यक्रमाचं ठिकाण लागेल. मग गेलो आणि फिरून फिरून पुन्हा बाबाच्याच तिथे एकदम समोर तिकडेच गाडीचं तोंड करून गाडीवर उभी राहिली. मी त्याच म्हाताऱ्यापाशी पुढे आलो की गाडी खाच खाली केला. का म्हणलं बाबा आम्हाला काय फसवायले काय? म्हणलं अहो रस्ता विचारला तर तुम्ही पुन्हा फिरून तिथेच आणलं. ते म्हणले नाही मी बघायलो माझं कोणी ऐकत आहे का नाही म्हणले. अहो म्हणलं डंगरे झाले, म्हातारे झाले, आता कोण काय म्हणलं, आता बघून काय फायदा आहे तुमचा, कोणी ऐकत आहे का नाही? अरे म्हणलं आयुष्याच्या उमेदीच्या काळातच तुम्ही नीट वागला नाही, तेव्हाच कोणी ऐकलं नाही, आता काय ऐकणार, आमच्यावर प्रयोग करता का म्हणलं. असा सगळ्या ग्रामीण भागामध्ये खेळखंडोबा झालाय, कुणाला कुणाचा मेळ नाही, ताळ नाही, हे आपलेच असे हेकाडपणाने जीवन जगणं चालू आहे. अशा रस्ता चुकलेल्या ग्रामीण भागाला, शहरी भागाला आपल्याला पुन्हा बाबासाहेब समजून सांगायचे आहेत. आणि म्हणून बघा
बाबासाहेबांवर संत चळवळीचा किती प्रभाव होता? तर बाबासाहेब नेहमी कार्यक्रमामध्ये अनेक संतांचे दाखले द्यायचे. ते तुकोबरा यांच्या अहिंसेच्या व्याख्येचा नेहमी उपयोग करायचे. ते भाषणामध्ये नेहमी बाबासाहेब म्हणायचे, मला तुकारामाची अहिंसेची व्याख्या आवडते. काय आहे? दया तिचं नाव, भूतांचे पालन, अनिक निर्दालन कंटकाचे. आमच्यावर जेव्हा दयामाया दाखवायची वेळ आली ना, तर लंगोटी सुद्धा काढून आम्ही देऊ, परंतु आमच्या वाट्याला कोणी गेलं ना तर त्याचं निर्दालन करायला सुद्धा आम्ही कमी बघणार नाही. खऱ्या अर्थाने अहिंसेची व्याख्या ही आहे असं बाबासाहेब म्हणायचे. आणि म्हणताना पुढे म्हणायचे, या अहिंसेतल्या व्याख्याच्या दुसऱ्या भागाकडे तुम्ही कधीही दुर्लक्ष होऊ देऊ नका. म्हणजे काय? तर जेव्हा जेव्हा संघर्ष करायची वेळ येईल ना, तेव्हा तेव्हा संघर्षासाठी बिलकुल मागे हटायचं नाही. आणि म्हणजे खोती पद्धतीच्या बद्दल, कोकणात खोती पद्धत होती. काय होती? श्रीमंत खोतांच्या शेतावर फुकट काम करायचं, एक वेळचं दोन वेळचं ते जे काही तुकडा देतील तो खायचा घ्यायचा, आणि आयुष्यभर पिढ्यान पिढ्या बाप त्याच्याकडे खोताकडे कामाला, आजा त्याच्याकडे कामाला, मुलगा त्याच्याकडे कामाला, नातू त्याच्याकडे कामाला, अशी पूर्वपार चालत आलेली खोती पद्धती होती. बाबासाहेबांकडे ही खोती पद्धतीची समस्या घेऊन कोकणातले लोक आले. बाबासाहेब म्हणाले, हे बघा, ही काही कायद्याच्या मार्गाने मिटणार नाही आणि याच्यासाठी तुम्ही किती लढा देणार? त्याऐवजी जागोजाग्या खोत्यांच्याशी संघर्ष करा. खोतांशी संघर्ष करताना मुर्दे पडले तरी चालतील, त्याच्या केसेस लढवायला मी तयार आहे म्हणले. परंतु ही खोती पद्धती काही अशा सविनय कायदेभंगाच्या मार्गाने मिटणार नाही. आणि म्हणून जागोजागी त्या खोतांच्या विरोधात सर्वसामान्यांनी संघर्ष केला आणि बाबासाहेबांनी 1000 पेक्षा जास्त लोकांच्या केसेस लढवल्या. आणि म्हणून बाबासाहेबांचं वकिलीच्या क्षेत्रातलं इतकं टॉपेस्ट योगदान होतं. त्यांची वकिली म्हणजे पैशासाठी धंदेवाईक वकिली नव्हती, तर त्यांची वकिली होती जिथे कुठे प्रचंड महत्वाची समस्या असेल आणि अन्याय अत्याचार झाला असेल तर बाबासाहेब त्यांची केस फुकट लढवायचे. जेधे आणि जवळकर हे 2 मराठा कार्यकर्ते होते सत्यशोधक चळवळीतले पुण्यातले. त्यांनी टिळकाच्या विरोधात एक पुस्तक लिहिलं, देशाचे दुश्मन नावाचे. टिळकाच्या बद्दल पुस्तकात अत्यंत परखडपणाने सत्य लिहिलं. पुण्यातल्या ब्राह्मणांना पचलं नाही. पुण्यातल्या ब्राह्मणांनी जेधे जवळकरांवर केस दाखल केली, पुस्तकावर बंदी आली, जेधे जवळकरांना अटक झाली. ही गोष्ट बाबासाहेबांना कळली. बाबासाहेब म्हणाले, त्यांची केस आम्ही फुकट लढणार. बाबासाहेब जेधे जवळकरांना भेटायला गेले, म्हणले तुमची केस आम्ही लढवून देऊ. बाबासाहेबांनी अशा पद्धतीने कोर्टामध्ये युक्तिवाद केला आणि जेधे जवळकरांच्या देशाचे दुश्मन नावाच्या पुस्तकाला निर्दोष कायद्याच्या कचाट्यातून मुक्त केलं. आजही पुस्तक बाजारात तुम्हाला मिळेल, तुम्ही वाचू शकता. आणि जेधे जवळकरांना त्यांनी कोर्टातून अगदी न्याय मिळवून दिला. अशा पद्धतीने बाबासाहेबांनी सगळ्यांच्या केसेस लढल्या. एक किस्सा आहे बघा, सांगतो. बाबासाहेबांना सायमन कमिशनला भेटायला जायचं होतं आणि त्याच वेळेला 3-4 लोकांना फासाची शिक्षा होण्याची शक्यता आहे. अशा 3-4 लोकांच्या केसेसची शेवटची हिअरिंग होती. म्हणजे बाबासाहेब जर हजर नाही राहिले तर त्या 5ही लोकांना फाशीची शिक्षा होईल अशी तजवीज होती. आणि मग काय करावं? आपल्याला सायमन कमिशनला तर भेटायचंय, पण या 5 लोकांनाही फासावर कसं जाता येईल? एकीकडे अस्पृश्यतेच्या देशाच्या समस्येचा प्रश्न आहे, सायमन कमिशनला भेटायचंय. सायमन कमिशनला भेटायला वेळ झाला तर आपली अस्पृश्यतेची समस्या आणि जोखडात अडकलेले गुलाम बनलेले आपले बांधव यांना कसं बाहेर काढायचं? दुसरीकडे 5 लोकांना प्रत्यक्ष फासावर कसं जाऊ द्यायचं? बाबासाहेबांनी युक्तिवाद केला. जजला म्हणाले, जज साहेब, मला जी काही मांडणी करायची ती मी अगोदर करेल आणि माझी मांडणी करून मी सायमन कमिशनला भेटायला जाईल. त्यानंतर माझा विरोधी वकील आहे ते काय जे बोलायचे असेल ते बोलेल, कारण मी इथं काही थांबू शकत नाही, मला जाणं गरजेचं आहे. बघा, आता नंतरचा वकील बाबासाहेबांची मतं खोडू शकतो, पुन्हा सांगू शकतो या 5 लोकांना फाशी द्या. पण बाबासाहेबांनी इतका सुंदर पद्धतीने वकिली क्षेत्रातला कस वापरून इतका सुंदर पद्धतीने युक्तिवाद केला. बाबासाहेब निघून गेले आणि त्यानंतर पुढच्या वकिलाला काही बाबासाहेबांनी आधीच मांडलेली मतं काही खोडता आली नाहीत आणि 5च्याही 5 लोक फाशीच्या शिक्षेतून निर्दोष मुक्त झाले. अशी टॉपेस्ट दर्जाची बाबासाहेबांची वकिली होती. म्हणजे स्वतः कोर्टात नसतानाही फासावर जाणाऱ्या लोकांनाही ते निर्दोष मुक्त करू शकले. इतक्या सुंदर पद्धतीने प्राध्यापकी चालवली. अहो, विद्यार्थी मरमर करायचे त्यांच्या लेक्चरला जायला. ते म्हणायचे, असा माणूस आम्ही अख्ख्या भारतात बघितला नाही जो इतका चांगल्या पद्धतीने एका विषयाची मांडणी करतो. बाबासाहेबांची लेक्चरशिप टॉपेस्ट राहिली, बाबासाहेबांची वकिली टॉपेस्ट राहिली. बाबासाहेबांना जज होण्याचे सुद्धा चान्सेस त्यांच्या डोळ्याच्या समोर होते. आणि म्हणून अनेक शाहिरांनी सांगितलं, ज्यांनी प्रचंड सन्मानाची पदं नाकारली, ज्यांनी ऐशोआराम नाकारला, समोरची सोनं नाणं नाकारलं, ज्यांनी ऐशोआरामाचं जीवन नाकारलं आणि काय स्वीकारलं तर गोरगरिबांच्या साठी अस्पृश्यता निर्मूलनाचं काम आणि जातीअंताची लढाई ज्यांनी या देशात चालवली. आणि म्हणून एकदा रमाई म्हणते, बाबासाहेब
साहेब, तुम्ही या दीनदुबळीचा फाटकीचा संसार नीट नाही करू शकलात तरी चालेल, पण या आपल्या कोट्यानुकोट्या समाजाचा आपल्याला संसार नीट करायचा आहे. तुम्ही खऱ्या अर्थाने या देशातल्या गोरगरिबांचा संसार करता, माझ्या संसाराची तुम्हाला चिंता नसावी. आणि म्हणून बाबासाहेबांनी इतकं सुंदर ग्रेट जे काम उभं केलेलं आहे ते आपल्याला ग्रामीण भागातल्या सर्व जाती धर्म पंथाच्या लोकांना सांगायचंय, त्यांच्यापर्यंत न्यायचंय. आणि म्हणून एक शाहीर सांगतो, तुम्हाला चालायला ज्यांनी स्वतःचे पाय दिले, सांगा त्या भीमरायाला तुम्ही काय दिले. 3 मुलं मुलगी पत्नी मातीमध्ये गेली, तरी त्या युगंधराने जीवाची पर्वा नाही केली. कायद्याच्या रूपाने ज्यांनी तुम्हाला बाप आणि माय दिले, सांगा त्या भीमरायाला तुम्ही काय दिले. जेव्हा जेव्हा हा प्रश्न उपस्थित होतो त्याचं उत्तर येतं शून्य, आम्ही काहीच देऊ शकलेलो नाहीत. गेल्या 50-60 वर्षात आमचं काय चाललेलं आहे? आमचं 50-60 वर्ष एक जणाच्या घरी गेलो, त्याने संपूर्ण बांधलेलं घर दाखवलं. म्हणला सर रिटायरमेंट जवळ आली, बघा म्हणला कसला RCC बंगला बांधलाय. म्हणला अख्ख्या गावात एवढा भारी बंगला कोणाचा आहे? म्हणला 1 कोटीचा बंगलाच आहे म्हणला आपला. आणि मग सगळा बंगला दाखवला. बंगला दाखवायच्या नादात संडास बाथरूम पण दाखवली. अरे म्हणलं तुझा काय संडास काय बघायची वस्तू आहे काय? म्हणलं नाही नाही म्हणलं बघा कमोडचा संडास आहे म्हणला, विदेशी संडास आहे. अरे म्हणलं कमोडचा असला काय बसायचा असला काय, शेवटी तिथे तू जाऊन हागणारच आहेस ना. म्हणलं एवढं काय दाखवायला लागलास? इतकं त्याला ते सगळं त्याच्या वैभवाचं सगळा कुटाणा, त्याच्या वैभवाचं सगळं त्याला गर्व अभिमान सगळं करत बसला. मग म्हणला सर मी तुम्हाला वाटत असेल माझं समाजाकडे लक्ष नाही, माझी सख्खी मेवणी शिकवली म्हणला मी. म्हणजे बायकोकडचं सगळं गणगोत शिकवलं, त्याला तो सामाजिक कार्य मानतो. काय मानतो? म्हणल्या माझी सख्खी मेवणी शिकवली, माझ्या बायकोकडचं सगळं गणगोत शिक्षणाच्या धारीत आणलं. बरं की रे म्हणलं, बायकोकडचं शिकवलंस म्हणलं तू. अरे म्हणलं कार्यक्रम सुरू होऊ दिला आणि कार्यक्रमात सांगितलं म्हणलं आमच्याकडे असे काही लोक आहेत जे लय समाजसेवा केल्याचं सांगतात, यांची समाजसेवा किती तर सख्खी मेवणी शिकवली म्हणून. अरे या देशामध्ये आमची अशी एक माय माऊली होऊन गेली, जगात अशी एकही स्त्री नाही जिने रोडची कामं केली, जिने प्रचंड तळहातावरची कामं केली आणि स्वतःच्या नवऱ्याला शिकवलं. ती माझी रमाई होती म्हणलं या देशामध्ये. आणि म्हणून रमाईनं स्वतःच्या नवऱ्याला शिकवलं. मुलगा मेल्याची बातमी पहिल्या पत्रात सांगितली नाही, दुसऱ्या पत्रात सांगते साहेब तुम्हाला सांगताना मला दुःख वाटतंय की आपला मुलगा गेला. त्या काळात मी यासाठी नाही सांगितलं, तुमचे परीक्षेचे दिवस होते म्हणून, तुमच्या परीक्षा होत्या म्हणून नाही सांगू शकले. पण काळजी करू नका, तुमची ही रमाई तुमच्या सदैव पाठीशी आहे, इकडचा कुठलाही तुम्हाला काळजी असू नये. बाबासाहेबांनी पत्राला उत्तर दिलं, रामो या वेड्या वादळाच्या पाठीशी अशीच तू राहा. अगं मी वेडं वादळ आहे, वनव्यातून प्रवास सुरू केलेला आहे, मला या वनव्यातून जायचंय आणि या वनव्यातून जाताना तू अशीच सोबत राहा, तुझी सोबत मला सतत प्रेरणा देणारी आहे. आणि म्हणून जेव्हा रमाई गेली तेव्हा बाबासाहेब म्हणतात माझ्या आयुष्यभरामध्ये सगळ्यात मोठा जर कुणाचा आधार असेल, सगळ्यात मोठी जर कुणाची प्रेरणा असेल तर माझ्या रामूची प्रेरणा होती. रामू गेल्याने मी पूर्ण लुळा पांगळा झालेलो आहे, इतकी माझी रामू माझी साथीदार होती. आणि म्हणून बघा जगामध्ये एकमेव असं कुटुंब आहे, जगामध्ये एकमेव असं कुटुंब आहे ज्यांच्या कुटुंबात कधीही कुरबुर झालेली तुम्हाला इतिहासात बघायला मिळणार नाही. बाबासाहेबांच्या कुटुंबात कुरबुर झालेली कधी ऐकलंय का तुम्ही? बिलकुल नाही. उलट एकमेकांच्या प्रती किती आदर आहे. बाबासाहेबांवर सर्वात सुंदर संत साहित्याचे संस्कार कोण केले असतील तर पहिल्यांदा भीमराव रामजी आंबेडकर, त्यानंतर बाबासाहेबांवर दुसऱ्यांदा संस्कार कोण केले असतील तर त्यांच्या आत्याबाई मीराताई आंबेडकर. आणि म्हणून जेव्हा बौद्ध धम्माची दीक्षाविधीचा कार्यक्रम सुरू झाला नागपूरच्या धम्मपीठावर, तेव्हा बाबासाहेब पहिल्यांदा आवर्जून सूत्रसंचालकांना सांगतात सुभेदार रामजी आंबेडकरांची आठवण काढा, त्यांना श्रद्धांजली अर्पण करा, त्यांच्याशिवाय मी या धर्मव्यवस्थेकडे वळूच शकलो नसतो. आणि म्हणून सुभेदार रामजी आंबेडकर, मीराताई आंबेडकर यांचं केवढं मोठं योगदान आहे बघा. एकदा शाहू महाराजांनी बाबासाहेबांची हत्तीवरून मिरवणूक काढली कोल्हापुरामध्ये. कोल्हापुरामध्ये मिरवणूक काढल्याच्या नंतर बाबासाहेब हत्तीमध्ये अंबारीत बसले, पण डोक्यावर काही फेटा नाही. शाहू महाराजांच्या पॅलेस समोर हत्ती आला, हत्ती खाली बसवण्यात आला, बाबासाहेब अंबारीतून उतरले, शाहू महाराजांच्या समोर आले. शाहू महाराजांनी डोक्यावरचा जरीचा लाल रंगाचा फेटा काढला आणि बाबासाहेबांच्या डोक्यावर घातला. शाहू महाराज म्हणाले उघड्या डोक्याने मिरवणूक काढायची नसते. मिरवणूक झाली, हत्ती कोल्हापूरभर फिरला आणि पुन्हा बाबासाहेब घरी गेले. घरी गेल्याच्या नंतर बाबासाहेबांनी डोक्यावरचा लाल रंगाचा जरीचा फेटा रामूच्या रमाईच्या हातात काढून दिला. रामून आमच्या रमाईनं फेटेची घडी केली, पेटीमध्ये ठेवून दिला. बरीच वर्ष निघून गेले. बाबासाहेब सगळं शिक्षण पूर्ण करून मुंबईला समुद्र किनाऱ्यावर उतरणार होते. तेव्हा इंग्रजांनी आणि काही कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांचा सत्कार सोहळा ठेवला. तेव्हा काही कार्यकर्ते काय म्हणाले, बाबासाहेब रमाईला सुद्धा या म्हणावं, आम्ही जोडीनं तुमचा सत्कार करणार आहोत. बाबासाहेबांनी निरोप पाठवला घरी, रामूला म्हणावं तयार होऊन ये. हा यशवंत मनोरांच्या रमाई कादंबरीतला हा प्रचंड सुंदर प्रसंग आहे.
एकदा तरी आयुष्यात यशवंत मनोरांची रमाई वाचा. यशवंत मनोरांची रमाई वाचताना ज्यांच्या डोळ्यात पाणी येणार नाही त्याला दगड माणूस म्हणलं पाहिजे, निर्लज्ज म्हणलं पाहिजे. इतकी सुंदर यशवंत मनोरांची रमाई कादंबरी आहे. बघा, बाबासाहेबांनी घरी निरोप पाठवला, रामूला म्हणावं तयार होऊन ये. आता तयार होऊन जायचं म्हणजे कसं जायचं? आमच्या रामूच्या पुढे प्रश्न पडला, कसं जायचं? रामूनं दोरावरच्या साड्या काढल्या, घरातल्या साड्या काढल्या, कोणती फाटलेली कोणती ठिगळं लावलेली. आपल्याकडे मराठवाड्यात दांडी केलेली साडी म्हणतात. दांडी केलेली साडी म्हणजे 2 वेगवेगळ्या रंगाच्या साड्या एकत्रित शिवलेल्या. आमच्या रमाईच्या पुढे प्रश्न पडला, कसं जायचं? आठवलं, पेटीमध्ये शाहू राजाचा लाल रंगाचा जरीचा फेटा आहे. माझी रामू बाबासाहेबांची लाज राखण्यासाठी मधल्या घरात गेली, पेटीतला लाल रंगाचा जरीचा फेटा काढला, रामूनं फेटा नेसला. बाबासाहेबांच्या अगोदर स्टेजवर रमाई जाऊन बसली. बाबासाहेब गाडीतून उतरले आणि स्टेजकडे जायला लागले तेव्हा विचार करतात, माझ्या रामूला मी कधी आयुष्यामध्ये इतकी भारीची जरीची साडी घेऊन देऊ शकलो नाही, इतका लाल रंगाचा जरीचा शालू घेऊन देऊ शकलो नाही. माझी रामू कुणाचा बरं शालू नेसून आली? जसं जसं जवळ जातात तसं लक्षात येतं, अरे माझी रामू माझी लाज राखण्यासाठी शाहू राजाचा जरीचा फेटा नेसून आली. अरे हिनं कधी आयुष्यात कुरबुर केले नाही, कधी दागिना मागितला नाही, कधी साडी मागितली नाही, कपडा लत्ता मागितला नाही. उलट मुलांचा अंत्यविधी झाल्यावर त्यांच्या अंगावर झाकायला कोरा कपडा सुद्धा मी देऊ शकलो नाही. माझ्या रामूनच साडीचा पदर फाडला आणि मी नसताना माझ्या मुलांचे अंत्यविधी केले. अशी बायको नशीबवंतालाच मिळते. बाबासाहेब स्टेजवर जातात आणि रामूकडं बघून बाबासाहेबांच्या डोळ्यात अश्रू येतात. रामूला वाटतं इथं स्टेजवर रडावं तर बाबासाहेबांना पण रडू अनावर होईल. रामू घरी जाते आणि घरी गेल्याच्या नंतर बाबासाहेबांकडे बघून रामू अक्षरशः धायधाय रडायला लागते. तिचे डोळ्यातले अश्रू बाबासाहेबांच्या बुटावर पडतात. आणि म्हणून इतक्या ग्रेट रमाईच्या बद्दल बाबासाहेबांनी एका ठिकाणी सांगितलंय, आयुष्यात तुम्ही मला विसरलात तरी चालेल, पण माझ्या रामूचा त्याग आणि समर्पणाला तुम्ही कधी विसरू नका. तिच्या त्याग आणि समर्पणामुळेच मी इथपर्यंत येऊ शकलेलो आहे. आणि म्हणून मी नेहमी सांगत आलेलो आहे, इतिहास काही श्रीमंतांचा लिहिला जात नाही. तुम्ही सांगाल मी लय क्लास 1 अधिकारी होतो, सगळ्यात भारी बंगला आहे, कोणी चाटायला पुसायला येत नाही तुमच्याकडे. तुम्ही म्हणाल माझ्याकडे ब्रँडेड कपडे आहेत, तुम्ही म्हणाल माझ्याकडे लय प्रॉपर्टी आहे, बँक बॅलन्स आहे, कोणी काळं कुत्र विचारायला येत नाही. तुम्हाला जायचंय तर पुण्यामध्ये जाऊन बघा, अब्जाधीश लोकांचे मृतदेह त्या दवाखान्याच्या बाहेर 2-2 दिवस झाले पडलेले आहेत. कोरोनाच्या काळात बघा ना, जे लय उड्या मारत होते सत्ता संपत्तीच्या नावाने, त्यांचं प्रेत जाळायला सख्खा लेक यायला तयार नाही, बायको यायला तयार नाही, कुणीच नाही. ते लेख सांगता, डॉक्टर साहेब तिकडेच प्रेताची विल्हेवाट लावा. तुम्ही कमावलेली प्रॉपर्टी काय फुकायची काय, जाळायची, चाटायची का? तिचा काही उपयोग होत नसेल तर. तेव्हा म्हणून इतिहास काही श्रीमंतांचा लिहिला जात नाही. इतिहास कुणाचा लिहिला जातो? सर्वस्वाचा त्याग करून जगभर बिना चप्पलचा फिरल्याबद्दल आणि गोरगरिबांना समतेचा संदेश दिल्याबद्दल तथागत बुद्धाचा इतिहास लिहिला जातो. इतिहास श्रीमंतांचा लिहिला जात नाही. या देशात बोल्लोबा मोरे नावाचे सावकारांना कर्ज देणारे महाजन होते, महाजन. पण इतिहास काय बोल्लोबा मोरेंचा लिहिला गेला का? तर कर्जाच्या वह्या पाण्यात बुडून गोरगरिबांना कर्जमुक्त करणाऱ्या जगतवंद्य जगद्गुरु तुकोबारायांचा इतिहास लिहिला गेला. अहो एवढंच काय, सम्राट अशोकाला जगभरातले अनेक सम्राट येऊन भेटून जायचे. जगभरातले सम्राट अशोकाच्या समोर येऊन नतमस्तक व्हायचे. तेव्हा ते सम्राट त्यांच्या समोर आलेल्या एका गरीब भंतेजी भिक्षुजीच्या समोर उंच सिंहासनावर उतरून येऊन भंतेजीच्या पायावर डोकं टेकवायचे. तेव्हा सगळे जागतिक दर्जाचे महासम्राट बाजूला बसलेले म्हणायचे, सम्राट अहो तुम्ही जगाचे चक्रवर्ती सम्राट आहात, आम्ही तुमच्या पाया पडतो आणि तुम्ही तुमच्याकडे आलेल्या भंतेजीच्या भिक्खू संघाच्या पाया कसे काय पडता? तेव्हा सम्राट अशोक म्हणायचे, याची मला परिपूर्ण जाणीव आहे की इतिहास काही माझ्या संपत्तीचा लिहिला जाणार नाही. इतिहास त्याग आणि समर्पणाबद्दल या भिक्खू संघाचा लिहिला जाईल, भंतेजीचा लिहिला जाईल. आणि म्हणून यांच्या त्याग आणि समर्पणाला मी सॅल्यूट करतो असं सम्राट अशोक सांगायचे. आणि म्हणून सम्राट अशोक असतील, तुकोबाराय असतील, तथागत बुद्ध असतील, यांचा इतिहास लिहिला गेला. तो काय श्रीमंतीबद्दल लिहिला गेला का? त्यानंतर मी नेहमी प्रश्न विचारतो, खेड्यापाड्यामध्ये कधी तुम्ही टाटा, बाटा, बिर्ला, अंबानीचे पुतळे बघितलेत का? बरं तालुक्यावर, जिल्ह्यावर, मेट्रो सिटीत तरी कधी तुम्ही टाटा, बाटा, बिर्ला, अंबानीचे पुतळे बघितलेत का? नसतात. परंतु अंगावर चिंध्या पांघरून शब्दांचं सोनं वाटणाऱ्या गाडगे महाराजांचे पुतळे मात्र तुम्हाला जगभरात दिसतात. याचा असा अर्थ होतो, इतिहास काही टाटाच्या माईचा, बिर्लाच्या बायकोचा, अंबानीच्या आजीचा लिहिला जात नाही. इतिहास रमाई, भीमाई, आईल्या, फातिमा आणि जिजाईचा लिहिला जातो. इतिहास त्याग आणि समर्पणाचा लिहिला जातो. आणि म्हणून बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने अपील करेल,
तुम्हाला भारताच्या इतिहासात नाही येता आलं तरी चालेल, तुम्हाला महाराष्ट्राच्या इतिहासात नाही येता आलं तरी चालेल, परभणी जिल्ह्याच्या इतिहासात कार्यकर्तृत्व गाजवता नाही आलं तरी चालेल, पण किमान पूर्णा तालुक्याच्या इतिहासात तरी मरताना असं चांगलं काम करून जावा की तालुक्याच्या इतिहासात तुमचं नाव लिहिलं जावं, 4 लोकांनी म्हणावं माणूस फार चांगला होता म्हणून. आणि म्हणून इतिहासातल्या सगळ्या महापुरुषांनी एकच प्रेरणा दिलेली आहे की चांगलं काम केलं पाहिजे आणि आपलं नाव 4 लोकांनी मेल्याच्या नंतरही घेतलं पाहिजे. आणि म्हणून हा चांगलं काम करणाऱ्यांचा इतिहास आहे आपल्या देशाला, त्याग आणि समर्पणाचा इतिहास आहे आपल्या देशाला. आणि म्हणून आपल्याला हा त्याग आणि समर्पणाचा इतिहासाचं काम आपल्याला पुढे चालायचंय. नाहीतर काय आजची परिस्थिती किती भयानक आहे. एक संत कबीर म्हणतात, गांडू भडवे रण चढे मर्दो के बेहाल, पतिव्रता भूकी मरे पेढे खायचे नाल. आज अशी व्यवस्था झाली आपल्या देशात, चांगलं काम करणाऱ्यांवर वाईट दिवस आलेत, किती कफलक जीवन जगतायत चांगले काम करणारे. आज घडीला शाहिरांची काय अवस्था आहे, आज घडीला वक्ते लेखक साहित्यिकांची काय अवस्था आहे. शाहीर, वक्ते, लेखक, साहित्यिक, भिक्खू संघ किंवा चांगलं काम करणाऱ्यांना समाज व्यवस्थेमध्ये तितकासा मान सन्मान नाही. गेल्या 1 वर्ष झालं शाहीर वर्ग तळमळीनं परेशान आहे की बाबा आमचे कार्यक्रम नाहीत म्हणून. परंतु तिकडे बघा राजकीय सभा दणक्यात व्हायला लागलेल्या आहेत. राजकीय सगळे गुंड लोक त्यांच्या सभा घेतात, त्यांचे कुंभमेळावे व्हायला लागलेत. वेस्ट बेंगॉलकडच्या त्यांच्या निवडणुकांना लाखोंची पब्लिक जमायला लागली. पण आमच्या एखाद्या शाहिराने कार्यक्रम घ्यायचा म्हणलं की यांचा कोरोना आडवा येतो. आमच्या एखाद्या वक्त्याने व्याख्यानाचा कार्यक्रम घ्यायचा म्हणलं की यांची नियमावली आडवी येते. यांच्या निवडणुकांना नियमावली आडवी येत नाही, यांच्या कुंभमेळ्याला नियमावली आडवी येत नाही. म्हणून कबीरांचा दोहा आज खऱ्या अर्थाने खरा उतरला. एक मन आहे बघा खेड्यात, सत्ती घरी बत्ती आणि शिंदळी घरी वाती, असा कार्यक्रम आजच्या काळात सुरू झालेला आहे. आणि म्हणून या सगळ्या ब्राह्मणी व्यवस्थेला, भांडवली व्यवस्थेला आमचा जाहीर विरोध आहे. या ब्राह्मो भांडवली व्यवस्थेला टक्कर द्यायची असेल तर पुन्हा एकदा बाबासाहेबांची सर्वव्यापक जाती अंताची लढाई आम्ही उभी केली पाहिजे. ओबीसी असतील, भटके विमुक्त असतील, सगळ्यांना सांगितलं पाहिजे बाबासाहेबांचं काम सगळ्यांच्यासाठी आहे. बघा, बाबासाहेब न्हाव्याच्या दुकानावर एकदा गेले होते आणि न्हाव्याने बाबासाहेबांची कटिंग करायला नकार दिला, असा प्रसंग आहे. आता बाबासाहेबांनी न्हाव्याने कटिंग करायला नकार दिल्याबद्दल त्याच्याबद्दल सूड उगवला असेल का? तर नाही. उलट जेव्हा संविधान लिहायची वेळ आली तेव्हा न्हाव्याच्या हक्क अधिकाराचं कलम अगोदर टाकलं आणि अस्पृश्यांच्यासाठीचं कलम नंतर टाकलं. न्हाव्यांची काळजी घेणारा, ओबीसींची काळजी घेणारा, ओबीसींच्या हक्क अधिकाराच्या लढाईसाठी पहिल्यांदा त्यांचं कलम निर्माण करणारे बाबासाहेब होते. कधीही कुणाच्या प्रती द्वेष केला नाही, कधीही कुणाच्या प्रती त्यांनी असूया बाळगली नाही. उलट ज्यांनी ज्यांनी आमच्यावर सूड उगवला त्यांना सुद्धा, त्यांच्या घरच्या महिलांना सुद्धा हिंदू कोड बिल देऊन त्यांच्या माय माऊल्यांची कायमस्वरूपी व्यवस्था करण्याचं काम बाबासाहेबांनी केलेलं आहे. आणि म्हणून इतक्या चांगल्या ग्रेट राजाबद्दल, इतक्या चांगल्या ग्रेट माणसाबद्दल शाहू महाराज काय म्हणतात? शाहू महाराज बाबासाहेबांना पहिल्यांदा भेटायला मुंबईत आले आणि मुंबईत त्यांनी शोध सुरू केला की कोणतरी मुलगा लय शिकून आलेला आहे आणि त्याची भेट घ्यायची. पण बाबासाहेब कुठं राहतात माहित नाही. 2 दिवस कार्यकर्त्यांनी शोध घेतला, शोधून काढलं. डॉक्टर आंबेडकर या चाळीमध्ये इथे ते दुसऱ्या मजल्यावर राहतात. शाहू महाराज आपला ताफा घेऊन आले, पण वर जायचा जिना लाकडाचा होता. शाहू महाराज म्हणजे धिप्पाड कोल्हापूरचा राजा, लहानशा लाकडाच्या जिन्यावरून वर काय जाता येईना. शाहू महाराज जिन्यातच खाली उभे राहिले. वर एक जणाला पाठवलं, बाबासाहेब लुंगीवर होते. बाबासाहेबांना कुणीतरी सांगितलं कोल्हापूर संस्थानचे राजे शाहू महाराज भेटायला आलेत. बाबासाहेब आहेत तसे लुंगी गुंडाळून अगदी लगबगीनं खाली जिना उतरून आले. जगातल्या 2 ग्रेटेस्ट माणसांची भेट पहिल्यांदा जिन्यामध्ये झाली. जिन्यात भेट झाल्याच्या नंतर संवाद काय? संवाद बाबासाहेब म्हणतात, अहो महाराज तुम्ही इथं कशाला आले? अहो तुम्ही निरोप पाठवला असता तर मी कोल्हापूरला आलो असतो, आणि तुम्ही इथं कशाला आले गरिबांच्या चाळीमध्ये? अहो तुम्हाला कुठं बसवायचं, काय कुठं न्यायचा प्रश्न आहे माझ्यासमोर. तेव्हा शाहू महाराज म्हणाले, हे बघा बाबासाहेब, मी फक्त आणि फक्त कोल्हापूर संस्थानचा राजा आहे. येणाऱ्या काळात ज्ञानाचे आणि भारताचे सगळ्यात मोठे दैदिप्यमान राजे तुम्ही असणार आहात. आणि म्हणून मला आज दिसू लागले, मला आज कळू लागले की येणाऱ्या काळात तुम्ही देशाचे राजे असणार आहात. एकदा एका मोठ्या सभेमध्ये शाहू महाराज म्हणतात, आज मी सुखाने मरायला तयार आहे. आज माझ्या आयुष्याचं आणि माझ्या कामाचं सार्थक झालं आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला तुमचा नेता मिळालेला आहे. आजपासून तुमचे नेते डॉक्टर बी.आर. आंबेडकर असतील, खऱ्या अर्थाने तुम्हाला तुमचा नेता मिळालेला, नेत्याच्या पाठीमागे गेलं पाहिजे. बघा शाहू महाराज बाबासाहेबांच्या बद्दल असे एवढे छान उद्गार काढतात. त्या शाहू महाराजांच्या बद्दल बाबासाहेबांची काय मांडणी असेल तर जिवंतपणी शाहू महाराजांचा बाबासाहेबांनी जयंतीचा कार्यक्रम घेतला शाहू महाराजांच्या, आणि शाहू महाराजांच्या जयंतीला काही ठराव पारित करून घेतले. एक विशेषांक काढला. आता त्यावेळेला कागदाचा चांगला विशेषांक काढणं काही जोक आहे का? कागद दुर्मिळ आहे, पैसा जास्त लागतो, प्रिंट करून घ्यावा लागतो. अशा काळात बाबासाहेबांनी शाहू महाराजांवर जयंतीचा विशेषांक काढला. मोठी सभा घेतली आणि सभेत काय सांगितलं? माझ्या जनतेनो, माझ्या लोकांनो, माझ्या शूद्रातिशूद्र भावंडांनो,
तुम्हाला येणाऱ्या काळात शाहू राजाची जयंती सणासारखी साजरी करायची आहे। बाबासाहेब शाहू महाराजांच्या बद्दल म्हणतात तुम्हाला शाहू महाराजांची जयंती सणासारखी साजरी करायची आणि म्हणून बाबासाहेबांचं किती सर्व व्यापक काम आहे ते सगळ्या जाती धर्म पंथाच्या लोकांच्यासाठी आहे आणि म्हणून बाबासाहेबांचा सुद्धा जगातला पहिला पुतळा बाबासाहेबांच्या जिवंतपणी बाबासाहेबांचा जगातला पहिला पुतळा कोल्हापूर संस्थानात भाई माधवराव बागल नावाच्या मराठा माणसाने उभा केला। बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या ओपनिंगला बाबासाहेबांनाच बोलवण्यात आलं। बाबासाहेबांना पुतळ्याची ओपनिंग होईपर्यंत माहीतच नाही। पुतळ्याची ओपनिंग झाली त्याच्यावरचं आवरण काढण्यात आलं तेव्हा बाबासाहेब अवाक झाले। बाबासाहेबांच्या जिवंतपणी बाबासाहेबांचा जगातला पहिला पुतळा भाई माधवराव बागल यांनी उभा केला। शाहू महाराजांच्या हस्ते तिथे उद्घाटन झालं। आजही कोल्हापूरमध्ये बिंदू चौकामध्ये तुम्हाला पुतळा बघायला मिळेल। आता बाबासाहेबांचा पुतळा आहे का मराठ्यांनी उभा केला। शाहू महाराजांचा पुतळा कोण उभा केला तर शाहू महाराजांनी ज्या गंगाराम कांबळे नावाच्या अस्पृश्याला त्या काळात हॉटेल काढून दिलं त्या गंगाराम कांबळे यांनी एक जयंतीची समिती उभी केली आणि जयंतीच्या समितीचे प्रमुख अध्यक्ष गंगाराम कांबळे झाले आणि त्याच कोल्हापूर संस्थानामध्ये त्याच बाबासाहेबांच्या पुतळ्याला लागून फुलेंचा आणि नंतर शाहू महाराजांच्या एका बागेमध्ये गंगाराम कांबळे यांनी जगातला पहिला पुतळा उभा केला आणि म्हणून इतकं घट्ट नातं आमचं प्रेमाचं एकात्मतेचं माणुसकीचं पूर्वीपासूनच असेल तर आम्ही या नात्याला तडा जाऊ दिला नाही पाहिजे आणि म्हणून या नात्याला तडा जाऊ द्यायचा नसेल तर आम्ही सतत प्रबोधनाचं कार्यक्रमाचं आयोजन केलं पाहिजे। आपल्या पूर्णेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 125व्या जयंतीला किती चुकीच्या पद्धतीनं हल्ला करण्यात आला होता, दगडफेक करण्यात आली होती। ज्यांनी हल्ला केला ज्यांनी दगडफेक केले त्यांना शाहू महाराज माहिती नाहीत, त्यांना सयाजीराव गायकवाड माहिती नाहीत, त्यांना बाबासाहेबांच्या सोबत साथ सहयोग देणारी एक मोठी संतांची चळवळ त्यांना माहिती नाही आणि म्हणून ते ब्राह्मणी छावणीचे दगड उचलण्याचं काम करतायत आणि म्हणून आपण अब्राह्मणी छावणीची जातीअंताची लढाई लढत आहोत। बाबासाहेबांचा अब्राह्मणी छावणीचा विचार आम्ही सांगत आहोत आणि म्हणून जोपर्यंत बाबासाहेबांच्या अशा पद्धतीने सगळं काम आम्हाला सांगता येणार नाही तोपर्यंत लोक आमच्या जवळ येणार नाहीत। त्यासाठी आम्हाला सतत सातत्याने सगळं काम करावं लागेल। मी नेहमी सांगत असतो बुलबुल के पैरों में कभी बाज नहीं होते, कमजोर और बुज़दिलों के हाथों में कभी राज नहीं होते, जिन्हें पड़ जाती है आदत झुककर चलने की उनके सरों के ऊपर कभी ताज नहीं होते। आणि म्हणून आम्हाला सन्मानाची लढाई उभी करायची, सन्मानाने जीवन जगायचंय। जाताना दोन मोजके प्रसंग सांगतो आणि आपण समारोपाकडे जाऊ। बघा ज्यांना ज्यांना बाबासाहेब बघायला मिळाले सोबत राहायला मिळालं त्यांच्या जीवनाचं सार्थक झालं, इतिहासात अजरामर झाले आणि आज बाबासाहेब आपल्याला बघायला मिळाले नाहीत परंतु त्यांची साहित्य संपदा आहे, त्यांचा विचार आहे, किमान तो विचार तरी आम्ही पुढे चालवला पाहिजे असं मला वाटतं। बघा एकदा बाबासाहेब विदेशातून आले, दोन्ही पुस्तकांनी भरलेल्या सुटकेस होत्या, ट्रंका होत्या आणि बाबासाहेब बंदरावर उतरल्याबरोबर पायाचा रिक्षा चालवणारे सायकल रिक्षा चालवणारे अनेक लोकांची झुंबड बाबासाहेबांच्या आजूबाजूला झाली। साहेब आमच्या याच्यात बसा, आमच्या त्यांना काही बाबासाहेब हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत असं माहिती नाही। त्यांना वाटलं आपल्याला गिऱ्हाईक मिळालं म्हणून लोक जमले। त्यातला एका माणसाने जो अगदी वाळलेला आहे, अंगावर शदरा सुद्धा नाही, फक्त कमरेला गुंडाळलेलं धोतर आहे, अशा माणसाने टेकवलेल्या पटकन सुटकेस उचलल्यानं आपल्या सायकल रिक्षात नेऊन ठेवल्या। सांगितलं मी पहिल्यांदा यांच्या सुटकेस माझ्या सायकल रिक्षात नेऊन ठेवल्यात, हे माझ्याच सायकल रिक्षात बसतील। बाबासाहेब म्हणाले माझ्या घराचा रस्ता चढाचा आहे, त्यातल्या त्या 2 पुस्तकांनी भरलेल्या ट्रंकाने मी बघ तू वाळून गेलेल्यास, तुला माझ्या घराचा रस्ता चढणार नाही, तुला सायकल रिक्षाने नेता येणार नाही, मी दुसऱ्या कुणाच्या रिक्षामध्ये जाईल। तो म्हणाला नाही साहेब मी पहिल्यांदा सुटकेस जिंकल्यात, आता तुम्हाला माझ्याच याच्यात बसावं लागेल। काय करावं बाबासाहेबांना नाईलाज झाला। बाबासाहेब त्याच्या सायकल रिक्षात बसले, घराचा रस्ता लागला, चढाचा रस्ता लागला, त्याला काही सायकल पुढे रेटता तो अक्षरशः जीव एका जागी एकवटून त्या पॅन्डलवर जोराचा दबाव टाकायला लागला, पाय द्यायला लागला, पण रिक्षात चढता चढेना। 3 चाकी रिक्षा असल्यामुळे त्याचा तोल गेला, समोरून त्या मुंडक्यावरून खाली कोसळला, जमिनीवर पडला, पण 3 चाकी रिक्षा असल्यामुळे तो जागीच थांबला। बाबासाहेब काही पडले नाही किंवा काही आघाटिक घडलं नाही, बाबासाहेब पटकन खाली उतरले आणि तो जो कोसळला आहे त्याला त्याच्या दोन्ही खांद्याला धरून वर उचललं। बघतात ते काय त्याचं अंग पूर्ण तापाने फनफनलेलं, अक्षरशः चटके बसले। बाबासाहेब म्हणाले वेडायच का रे, तुझं अंग तापाने फनफनलेलं आहे, आराम करायचा, विलास करायचा, तर तू काम कशाला करतोस? हे घे पैसे, इथून माझं घर जवळच आहे, मी कुणाला तरी बोलवून घेईल, माझ्या बॅगा घेऊन जाईल, तू आता काय पुढे सोडायला येऊ नकोस। तो म्हणाला हे बघा साहेब तुमच्या पैशावर काही माझा अजून हक्क अधिकार नाही, जोपर्यंत तुमच्या अंगणामध्ये तुम्हाला नेऊन घालणार नाही तोपर्यंत हे पैसे मी घेऊ शकत नाही, मी घेणार नाही, मी काय कच्च्या गुरुचा चेला नाही। बाबासाहेब म्हणाले ज्या कोण्या गुरुचं नाव सांगायलास कच्च्या गुरुचा चेला नाही, त्या कच्च्या गुरुने तुला सांगितलं काय असं ताप असताना काम करायचं? ते मला नाही, मला माझ्या गुरुच्या सभेला जायचंय, त्याच्यासाठी मला सहकुटुंब यायचंय आणि त्याच्यासाठी मी पैसे गोळा करायला लागलो। बाबासाहेब म्हणाले कुणाच्या सभेला जायचंय? तो म्हणाला
माझे गुरु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत। आयुष्यात एकदा तरी त्यांना बघायला मिळावं यासाठी माझी तळमळ चालू आहे। येवल्याला माझ्या साहेबाची लय मोठी सभा होणार आहे। माझ्या साहेबाच्या सभेला जाण्यासाठी मी पैसे गोळा करायला लागलो। तुम्हाला पटकन तुमच्या घरी सोडतो, मग पैशावर माझे हक्क अधिकार येतील। बाबासाहेबांच्या डोळ्यात अश्रू आले। म्हणाले, अरे वेड्या, ज्या डॉक्टर आंबेडकरांना भेटण्यासाठी इतकं जीवाचा आकांत करायलास ते डॉक्टर आंबेडकर तुझ्या पुढ्यामध्ये आहेत। अक्षरशः त्याला भरून आलं। साहेब माझ्या जीवनाचं सार्थक झालं म्हणून बाबासाहेबांच्या पायावर डोकं टेकवलं, ते कायमस्वरूपी टेकवलं, जागीच प्राण सोडून दिला। अशी माणसं बाबासाहेबांच्या अवतीभोवती होती। आणि आज बाबासाहेबांचं नाव घेऊन एक शाहीर सांगतो की तुम्ही बाबासाहेबांच्या बद्दल आज अलीकडच्या काळात कसं वागलात, बाबासाहेबांना तुम्ही काय देऊ शकलात। तर एक शाहीर सांगतो, तुझ्या पाऊल खुना भीमराया, तुझी पोरं पुसू लागली आणि वैऱ्यांच्या दारात जाऊन पंक्तीला बसू लागली। तुझी पांगलेली भीमसेना, त्यात सरदार कुणी दिसेना, बिनधन्याच्या या फौजेला सारी दुनिया हसू लागली। आणि खरंच आहे, आज आमच्या चळवळीचं हसं करायचा कार्यक्रम जगभरामध्ये, भारतभरामध्ये झालेला आहे। बाबासाहेबांच्या विचारधारेवर राजकीय पॉलिटिकली सत्ता आणता येते हे कांशीरामजीने सिद्ध करून दाखवलं। कांशीरामजीने बाबासाहेबांचा ॲनहिलेशन ऑफ कास्ट हा ग्रंथ 23 वेळा वाचला। 23 वेळा वाचून सांगितलं की यांच्या या एका ग्रंथावर मी आयुष्यभर काम करणार आहे। स्वतःला पूर्ण वेळ प्रचारक म्हणून जाहीर केलं। घरी पत्र लिहून सांगितलं, तुमचा पोरगा मेलाय म्हणून सांगा, 1 रुपया घरी पाठवू शकत नाही आणि मी घरी पण कधी येणार नाही, पण आयुष्यभर बाबासाहेब आंबेडकरांचं काम करेल। आणि बाबासाहेब आंबेडकरांचे तत्वज्ञान चळवळ पॉलिटिकली सक्सेस करता येते हे पहिल्यांदा कोणी सिद्ध करून दाखवलं असेल तर ते कांशीरामजी आहेत। परंतु त्यानंतर आमची जी वाताहत झाली ती कायमस्वरूपी वाताहत झाली। आम्ही आजही राजकीय क्षेत्रात आमचा पूर्वीचा दबदबा उभा करू शकलो नाही। बाबासाहेबांचा एवढा दबदबा होता की त्यांच्या एका सभेला मध्य प्रदेशाचे कुणीतरी प्रधानमंत्री, मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री किंवा कुणीतरी वरिष्ठ अधिकारी वल्लभभाई पंत नावाचे बाबासाहेबांच्या स्टेजवर होते। नेहरूने पाठवलेला माणूस का? नेहरू म्हणले, तुम्ही जर स्टेजवर जाऊन बसले तर बाबासाहेब जरा सॉफ्ट बोलतील, नाही तर एरवी काँग्रेसला लय दणके देतात। मग वल्लभभाई पंतला वाटलं आपण स्टेजवर असल्यावर बाबासाहेब जरा सावकाश बोलतील। बाबासाहेब म्हणाले, SC ST OBC के लोगों, अगर मैं कहता हूं तुम उसी तरह से आचरण करोगे तो आने वाले समय में ये वल्लभभाई पंत नाम के जैसे बम्मन तुम्हारे जूतों के लेस बांधने में गर्व महसूस करेंगे। वल्लभभाई पंताच्या समोर काय म्हणले? त्याच्या समोर म्हणले, असे ब्राह्मण लोक तुमच्या पायाचे बंद बांधायला सुद्धा गर्व महसूस करतील। बघा, याला म्हणतात दरारा, याला म्हणतात टाप, याला म्हणतात धाडस। आमचे लोक आमदार खासदार आले की लगेच ती मुंडी खाली घालतोय, लगेच साहेब साहेब करतोय, त्याच्या पायावर डोकं टेकवायचं। ते अर्थ काय तुझा मुक्तिदाता आहे का? ते तुझा कोणी उद्धार करताय का? आणि म्हणून थोड्याशा कुठल्या तरी फंडासाठी, विहाराला मिळणाऱ्या देणगीसाठी किंवा कुठल्या समाज मंदिरासाठी आम्ही राजकीय लोकांना शरण जायला लागलेलो आहोत। बाबासाहेब आंबेडकर कधी शरण गेले नाही। आणि म्हणून इतका प्रचंड मोठा स्वाभिमान जर कोणी भारतामध्ये पहिल्यांदा जर दिला असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत। आणि म्हणून आम्हाला आमचा पुन्हा स्वाभिमान जागृत करायचा आहे। आम्हाला पुन्हा आमची हक्क अधिकारांची लढाई लढायची आहे। एखाद्या राजकीय लोकांना आम्ही आमच्या हक्क अधिकारांच्यासाठी काही मागणं हे आमचं संवैधानिक कर्तव्य आहे, तो काही आमच्या उपकार करत नाही। एखाद्या विहाराला लय मोठी देणगी दिली, एखाद्या समाज मंदिराला देणगी दिली, तो त्याचं शेत विकून तुम्हाला देतोय का? तो त्याच्या घरातल्या बायकोचे दागिने मोडून तुम्हाला देतोय का? तर तो राजकीय फंडातून देतो, आमच्या हक्क अधिकारातून देतो। तुम्ही ऐकले का कधी की अमुक अमुक खासदाराने 2 एकर शेत विकून खासदारकी लढली? तुम्ही कधी कधी ऐकले का की अमुक अमुक आमदाराने 5 एकर शेत विकून बिचारा आमदारकी करतो? अहो, उलट तुम्ही परभणी जिल्ह्यात ऐकत असाल, अमुक अमुक खासदाराची पूर्वीला 200 एकर होती, आता 1500 एकर झाली। पुन्हा पुढच्या 5 वर्षाला 1500 एकर होती, 2000 एकर झाली। तुम्ही ऐकत असाल, अमुक अमुक आमदाराची पूर्वीला 700 संस्था होत्या, आता 2000 संस्था झाल्यात। प्रचंड लूट चालू आहे ग्रामीण भागामध्ये, प्रचंड लूट चालू आहे आमची। केवळ कशाच्या जोरावर? तर बिनधन्याच्या फौजेच्या जोरावर। आमच्याकडं बिनधन्याची फौज आहे, कोणाच्याही मागे जायचं? आणि म्हणून हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि चांगुलपणाने पुन्हा स्वाभिमानाची, सन्मानाची लढाई आम्ही पुन्हा चालू केली पाहिजे। त्या अनुषंगाने आम्ही गेलो पाहिजे। आणि म्हणून सांगावं तेवढं कमीच आहे, आम्ही आचरणात काय आणतो, काय घेतो हे महत्वाचं आहे। बाबासाहेबांच्या जीवनातले त्यांना त्याग आणि समर्पण करणारे हजारो किस्से सांगता येतात। अहो, एक वराळे नावाचे बाबासाहेबांच्या सोबतचा लहान पोरगा होता, नंतर तो जज झाला। बळवंतराव वराळेचा मुलगा त्या
त्या बळवंतराव वराळेंच्या मुलाचं नाव आता मला आठवत नाही, जे जज झाले होते, वराळे गुरुजी वगैरे असं म्हणायचे. त्यांच्या आयुष्यातले प्रचंड किस्से आहेत. एक किस्सा असा आहे, बाबासाहेब आंबेडकरांना एक जणांनी घरी जेवायला बोलवलं. डायनिंग टेबलवरचं भव्य दिव्य जेवण होतं. बाबासाहेबांचा ड्रायव्हर कुठेतरी गेलेला, हा पोरगा तिथं गेला. गेल्याच्या नंतर बाबासाहेब म्हणाले, काढ बरं तुझी गाडी, आपल्याला अमुक अमुक माणसाच्या घरी जेवायला जायचंय. बाबासाहेब त्या पोराला घेऊन एक जणाच्या घरी काही सहकार्यांना घेऊन जेवायला गेले. डायनिंग टेबलवर जेवण सुरू झालं, काट्या चमच्यानं खाणं. काट्या चमच्यानं खात असताना पोराने कधी हातात काट्या चमचा धरला नाही. बारक्याशा पोराला, शाळेत जाणाऱ्या पोराला काट्या चमच्यानं जेवता येत नाही. सगळ्यात पहिलं बारीक लक्ष कुणाचं गेलं? बाबासाहेबांचं. बाबासाहेब इंग्रजीमध्ये टेबलावर बसलेल्या त्या इंग्रज अधिकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगतात, हे बघा, आपण काट्या चमच्यानं पटकन जेवून बाजूला निघून जाऊ आणि हे पोरगा असंच उपाशी मरेल असं आपण करू. याच्यासाठी आपण सगळेच काटे चमचे ठेवून देऊ आणि हातानं जेवण करू. लेखक म्हणतो आपल्या आठवणीमध्ये, माझी सख्खी माय तरी डायनिंग टेबलवर म्हणू शकली असते का की माझ्या लेखासाठी तुम्ही पण हातानं जेवा म्हणून? सख्ख्या माईच्या पलीकडची काळजी करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. सख्ख्या माईपेक्षाही हीन दीन दलितांवर, सगळ्या गोरगरीब कष्टकऱ्यांवर जीव लावणारे बाबासाहेब आंबेडकर होते. मुंबई परिसरात त्यांची एक सभा झाली. सभा ऐकून गावातले बाकीच्या जाती जमातीचे लोक बाबासाहेबांकडे आले. म्हणजे एवढे छान बोलता, आम्हाला अजून एक तुमचा कार्यक्रम आमच्या वस्तीत घ्यायचा, येता का? बाबासाहेब म्हणले, मला यायला काही प्रॉब्लेम नाही, पण ज्यांनी कार्यक्रम अरेंज केलाय त्यांची परमिशन घ्या तरच मी येईल. बघा, कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांना सुद्धा किती मान सन्मान देणारे आपले लोक होते. नाही तर आपल्याकडं राजकीय कोणी गाव गुंडा आला, राजकीय गुंडा आला आणि एखाद्या शाहिरीचा नेमका कार्यक्रम चालू होत असेल तर आमचा आयोजक म्हणते, पटकन उचल 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 तुझं, म्हणते अरे ते राजकीय आले. राजकीय आले की आमच्यासारख्यानं व्याख्यान थांबवायचं. राजकीय आले की शाहिराने गुंडाळून पेटी बिटी पटकन उचलून बाजूला काढायची आणि मग त्या राजकीय टग्या लोकांचा कार्यक्रमाचा सत्काराचा कार्यक्रम सुरू होतो. असली आमच्याकडं आयोजकांकडं किंवा त्या शाहीर लेखक साहित्यिकांच्या बद्दल काही आस्था पण नाही, करुणा पण नाही. पण तिकडे बाबासाहेबांना स्टेजवरल्या लोकांच्या प्रती, कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्यांच्या प्रती प्रचंड आस्था होती. म्हणून इतिहासाच्या पटलावर असे क्वचितच माणसं येतात, अशा माणसांना आपण अभिवादन करूया. आणि जाताना एवढंच सांगेल, संग्रास सिद्ध मी युद्ध व्हावे भारती, बुद्ध हवा सेनापती, कृष्ण नको सारथी. आम्हाला बुद्धाचा मार्ग हवाय, आम्हाला बाबासाहेबांचा मार्ग हवाय, आम्हाला त्याच मार्गाने या देशाला जायचं, उद्धारायचंय, उभं करायचंय, आम्हाला त्याच मार्गाने जायचंय. आणि म्हणून जाताना एवढंच सांगेल की बुलबुल के पैरो में कभी, जाताना एवढंच सांगेल, बाबासाहेब सूर्याला म्हणाले, तू तिथला तर मी इथला सूर्य आहे. बाबासाहेब सूर्याला म्हणाले, तू तिथला तर मी इथला सूर्य आहे. चल परिवर्तनाचा करार करू, तू ताऱ्यांना प्रकाशमान कर, मी साऱ्यांना प्रकाशमान करेल, मी साऱ्यांना प्रकाशमान करेल. जाताना एवढं सांगेल, कृपया निर्लज्जासारखं वागायचं नाही, चांगुलपणाने आपल्या आयुष्यामध्ये आपलं आयुष्य जगायचंय. निर्लज्जाचा एक किस्सा सांगतो आणि आपण थांबूया. बघा, एक निर्लज्ज होता, तिजोरी फोडायला चालला होता, तिजोरी चोर होता. मग आता निर्लज्ज तिजोरी फोडायला गेला आणि मध्यरात्री एक जणाच्या तिजोरीवर हातोड्याने वार करणार, तोच त्याला तिथं पाटी दिसली. पाटीवर लिहिलेलं होतं, कृपया तिजोरीवर अवजड वस्तूंचा प्रहार करू नये. तिजोरी मोडली, तुटली, फुटली तर तिचा परत उपयोग व्हायचा नाही. असं करा, बाजूला लाल रंगाचं बटन दिले, ते दाबा म्हणजे तिजोरी आपोआप उघडेल. हे होतं निर्लज्ज. याला वाटलं खरंच आहे, मध्यरात्री कशाला ठाकाठोकी करायची. त्याने लाल रंगाचं बटन दाबलं, टॉय टॉय वाजलं, पोलीसची गाडी आली आणि पकडून घेऊन गेली. आता गब्बसाव की नाही, पोलीसवाल्याला म्हणते, आपली लय दिवसाची इच्छा होती पोलीसच्या गाडीत पुढच्या तोंडाला बसायचे म्हणला. पोलीसवाले म्हणले, पकडल्याचं गेले कोणीकडे, म्हणले गाडीत पुढच्या तोंडाला बसायला, मरमर करायला, बस म्हणले. बसला. एक पोलीसवाला म्हणला, तुला लय दिवस झालं शोधत होतो, आज रंगे हात सापडला. म्हणला, बोल तुझं काय मत आहे, आम्ही तुला रंगे हात पकडलं. हे म्हणला, आपला तर माणुसकीवरचा विश्वासच उडालाय. म्हणला, अरे काय माणुसकी नावाची गोष्ट असते की नाही. म्हणला, अरे माणुसकीनं म्हणला आम्ही तिजोरी न फोडता बटन दाबलं. म्हणला, काय माणुसकीच राहील नाही. म्हणला, हाच निर्लज्ज बाजारात गेला, बाई पेरू विकत होती, जांब विकता विकता गर्द्यातून खालून हात घातला, एक जांब घेतला आणि खात खात निघाला. त्याला वाटलं बाईनं बघितलं नाही. बाईनं बघितलं, मागून कॉलरला धरली, उताना पाडला, असा मारला, मारून मारून बाईची चप्पल तुटली. पण यानं हुकाचू नाही केलं. मग बाजूला जमलेल्या लोकांपैकी एक जण म्हणला, मूर्खैस का रे. म्हणला, 2 रुपयाच्या जांबासाठी इतका मार खाल्लास, आणि 2 रुपये दिले असते तर पेरू आला नसता का. हे वरतोंड करून म्हणते, मग काय झालं. म्हणला, तिची बी चप्पल तुटलीच की. म्हणला, मार खाल्ल्याचं गेले कोणीकडे, चप्पल तुटल्याचा आनंद. हाच निर्लज्ज एका जाडजूड बाईच्या घरात गेला आणि चोरी करत असताना चुकून रेडिओचं बटन दबलं आणि रेडिओ लागला. मग बाई झोपेतून उठली. अशी बाई जाडजूड होती, रंग्यात पकडला आणि छाताडावर बसली. बाई नोकराला म्हणाली, जा रे बाबा पोलीसवाल्यांना घेऊन ये. नोकर म्हणाला, बाईसाहेब अंधारात काय माझी चप्पलच सापडना. हे म्हणते, अरे बाबा माझी घालून जाय, पण पटकन जा, हिचं वजन काय सहनच व्हायना. म्हणलं, हिच्यापेक्षा म्हणला ते पोलीसवाले बरे. हाच निर्लज्ज जेलमध्ये गेला. जेलमध्ये गेल्यावर जेलर म्हणाले, या जावाई बापू पहिल्यांदाच आले वाटतं, काय छाती पुढं काढून यायला लागले. म्हणजे या पहिल्यांदाच आले वाटतं. हा म्हणला, नेहमीच येतो, पण मेवण्याची भेट पहिल्यांदाच फायली. म्हणला,
जाताना जेलर म्हणले अरे इथून गेला तरी नीट वागा. कसं वागसाल? मी हा किस्सा मुद्दाम सांगतोय का आम्हालाही गेल्यावर नीट वागायचंय ना. मग जेलर म्हणाले इथून गेल्यावर कसं वागाल? तो मला काय नाही, गेल्याबरोबर बाजारात जाणार, एक बॅटरी विकत घेणार. जेलर म्हणले कशाला? ते मला त्या जाडजूडबाईच्या घरात चुकून अंधारामध्ये रेडिओचं बटन दबलं, म्हणला आता बॅटरी घेऊन सिस्टमॅटिक चोरी करणार. म्हणजे त्याला किती जेलात घाला, किती मारा, पुरा काय करणार, पुन्हा तेच करणार. आम्हाला असं चालणार नाही. अरे हजारो वर्षापासून सगळे महापुरुष किती एकात्मतेने गुण्या गोविंदाने नांदा म्हणून सांगता, आम्ही आहोत तसंच वागतोय. आणि म्हणून आपण हे सगळं थांबूया, बाबासाहेबांना अभिवादन करूया, त्यांचं उरलेलं कार्य पुढे चालूया, त्यांची जातीअंताची लढाई गतिमान करूया. तुम्ही मला सगळ्यांनी बोलवलं, माझा सन्मान केला आणि इथल्या जयंती समितीच्या सगळ्या समितीचं मी पहिल्यांदा अभिनंदन व्यक्त करतो. या जयंती समितीसाठी एकदा सगळ्यांनी जोरदार टाळ्या द्याव्यात अशी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत.